तर सर्वांचं स्पर्धा बुक या प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 हा जो पेपर झाला होता याचा आपण आज विश्लेषण घेणार आहोत. त्याआधी माझी थोडी माहिती आहे, बघू शकता तुम्ही. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया. बघा, क्वेश्चन नंबर 1 दिसतो आपल्याला. योग्य जोड्या जुळवा. पेशवे महाराजा सवाई जयसिंग, सी रघुनाथ नवलकर, डी तंजावरचे राजे सरफोजी. इकडे आहेत इंग्रजी पुस्तकाचे वाचनालय तयार केले, विज्ञानातील प्रयोगासाठी प्रयोगशाळा बांधली. यांच्या दरबारातील युरोपियन डॉक्टर आणि विद्वान होते. पोर्तुगीज राजाला पोर्तुगीज खगोलशास्त्रज्ञ पाठवण्यास सांगितले. ठीक आहे, आणि चौथा आहे इंग्रजी शिकले आणि त्या भाषेत उत्तम लिहित. आता बघा की इथं काय आलं तर व्यक्ती दिलेत, बरोबर, आणि त्यांचे काय दिलेत, त्यांची कार्य दिलेली आहेत की त्या व्यक्तीने कोणतं कार्य केलं होतं. ठीक आहे, याविषयी आपल्या माहिती विचारलेली आहे. तर स्टार्ट करू आपण. बघा, एक पेन चेंज करतो. ओके, स्टार्ट. बघा, पेशवे आपल्या सर्व माहिती आहे, बरोबर ना, पुण्यामध्ये होते. बाजीराव पेशवे इथे असते, बरोबर, सवाई नानसिंह वगैरे असते. त्यानंतर महाराजा सवाई जयसिंग कुठले होते ते होते जयपूरचे, बरोबर. त्यानंतर रघुनाथ नवलकर, ठीक आहे. आणि तंजावरचे राजे सरफोजी म्हणजे कोणते होते, हे होते आपले भोसले घराण्याचे. तंजावरचे भोसले घराणे होतं त्याचे काय होते, शेवटचे राजे होते, शेवटचे राजे होते. थोडक्यात तंजावर घराणे कुठलं तर शिवाजी महाराजांचे जे काही सावत्र बंधू होते ते कुठे, त्यांची जहागिरी कुठे होते, तंजावरमध्ये होते. ठीक आहे. आता बघा, आपलं बघायचं आहे की त्यांचं कार्य काय. तर पहिलं बघा, इंग्रजी पुस्तकाचे वाचनालय तयार केले आणि विज्ञानातील प्रयोगासाठी प्रयोगशाळा बांधल्या. तर ठीक आहे, आता बघा आपण सवाई जयसिंग जे होते ना, ठीक आहे, बघा यांचा संबंध कशासाठी तो आहे, तो म्हणजे हे होते वेधशाळा स्थापन करणारे. सर्व माहिती आहे वेधशाळा. आता वेधशाळा म्हणजे काय, त्याला म्हणतो आपण ऑब्झर्वेटरी म्हणतो. ठीक आहे, स्पेस ऑब्झर्वेटरी आपण त्याला असं म्हणतो, बरोबर. आता बघा इथं थोडं थीम काय म्हणजे ट्रिक काय होते बघा. स्पेस ऑब्झर्वेटरी म्हणलं काय, इथं असतं खगोलशास्त्र. का असतं, खगोलशास्त्र असतं. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण ॲस्ट्रोफिजिक्स. त्याला काय म्हणतो आपण ॲस्ट्रोफिजिक्स असं म्हणतो. मग आपलं बघायचं आहे की महाराजा जयसिंग विषयी संबंध खगोलशास्त्रासोबत आहे का कोणी, दिसतं की नाव वगैरे. तर बघा, महाराज जयसिंग जे आहेत, ठीक आहे, यांनी काय जयपूरचे जे होतं ते काय होतं स्थापन केलं होतं. आपण त्याला म्हणतो पिंक सिटी म्हणतो. त्याला काय आपण पिंक सिटी असं पण म्हणतो, बरोबर ना. तर बघा, सवाई जयसिंग जे होते त्यांचं काय होतं, पोर्तुगीज राजा काय करत त्यांनी की पोर्तुगीज राजाला पोर्तुगीज खगोलशास्त्रज्ञ पाठवण्यास सांगितले होते. लागले, ठीक आहे, खगोलशास्त्रज्ञ. ठीक आहे, म्हणजे बचं 3 असलं पाहिजे. ठीक आहे, बस 3 बघा ऑप्शन कुठे दिसतं का आपल्याला, इथं नाहीये, इथं नाहीये, इथं दिसतो. यस, बरोबर, क्लिअर आहे. आपलं उत्तर निघतंय की बेवर म्हणजे आपल्याला एका क्लिक करून दिसतं की बाबा ठीक आहे, जयसिंगचं मेन काम काय असतं, वेधशाळा स्थापन करणं. आता वेधशाळेचं काम काय होतं तर काय करणं, तर वेगवेगळे जे काही अवकाश म्हणजे काय घटना घडतात, अवकाशीय घटना त्यांचा अभ्यास करणं. जसं फॉर एक्झाम्पल सूर्यग्रहण असेल, चंद्रग्रहण असेल, यांचा अभ्यास करणं, ते काय असतं, वेधशाळेचं काम असतं, बरोबर ना. आता जर मी म्हणलं बचं 3 आहे तर उत्तर आपलं अचं काय असणार आहे, 2 असणार आहे. याचा अर्थ पेशवेचं काय होतं तर दरबारामध्ये युरोपियन डॉक्टर आणि विद्वान होते. त्यानंतर रघुनाथ नवलकर यांचं काय असणार आहे, सीचं 1 म्हणजे इंग्रजी पुस्तकाचे वाचनालय तयार केले आणि विज्ञानातील प्रयोगशाळा गेली, प्रयोगशाळा बांधली. त्यानंतर तंजावरचे राजे सरफोज याने काय होते, हे स्वतः इंग्रजी शिकले आणि त्या भाषेत उत्तम लिहित होते. सो बघा, अचं 2, बचं 3, सीचं 1 आणि डचं 4. ऑप्शन नंबर 2 काय असणार, करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, थोडं बघा, अजून एक्स्ट्रा सांगतो माहिती. बघा, राजा सवाई जयसिंग जे होते, आता बघा सवाई जयसिंह किंवा जयसिंग यांना ही सवाई पदवी कोण दिली होती, ही पदवी दिली होती कोणी, औरंगजेबाने दिली होती. कोण दिली होती, औरंगजेब याने काय केली होती, यांना ही पदवी दिली होती. याने काय केलं होतं, यांनी जयपूर शहर स्थापन केलं होतं, जयपूर शहर स्थापन केलं होतं. ठीक आहे, तिला काय आपण त्याला पिंक सिटी पण म्हणतो. त्याला काय आपण पिंक सिटी असं म्हणतो, कारण ते दगड का होता पिंक कलरचा होता, की रेड कलरचा दगड, त्याला म्हणतात पिंक सिटी असं म्हणतात. पुढे बघा, नेक्स्ट होतं ते म्हणजे काय की यांनी काय केलं होतं,
वेगवेगळ्या वेधशाळा बांधल्या होत्या, वेधशाळा बांधल्या होत्या किंवा तयार केल्या होत्या. त्या केल्या होत्या कुठं? त्या केल्या होत्या दिल्ली, वाराणसी, दिल्ली, वाराणसी, त्यानंतर जंतर मंतर, जंतर मंतर, ठीक आहे, नंतर मथुरा आणि अजून होतं उज्जैन या ठिकाणी. ठीक आहे, 1 2 3 4 5. आता बघा यांचा सर्वात मेन कॉन्ट्रिब्युशन काय होतं, तर ते होतं खगोलशास्त्राचा अभ्यास करणे. म्हणजे ही तर हे ट्रिक आहे बघा, हे तुम्हाला कळलं पण लॉजिक की याचं मेन काम काय होतं, खगोलशास्त्र अभ्यास करणे काय होतं, वेधशाळेचं मेन काम असतं. म्हणून याच्यावर आपलं उत्तर निघतं. ठीक आहे, बाकी कोणी माहिती नसतं तरी उत्तर निघत होतं. आता हे जे होते कोण, आपले तंजावरचे राजे सरफोजी. ठीक आहे, हे काय होते, यांचं इथे होतं भोसले घराणे, भोसले घराणे. कारण की काय होतं की शिवरायांचे सावत्र भाऊ जे होते त्यांची गादी कुठे होती, ती तंजावरला होती. ठीक आहे ना. तर हे भोसले घराणे होते आणि ह्या भोसले घराण्याचे शेवटचे राजे कोण होते, तर राजे सरफोजी होते. शेवटचे राजे कोण होते, राजे सरफोजी होते. हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. पुढे बघा रघुनाथ तवळकर जे होते, ठीक आहे, हे निघालं होतं इंग्रजी पुस्तकाची वाचन तयार केली होती आणि विज्ञानातील प्रयोगशाळा केली होती, प्रयोगशाळा बांधली होती. ठीक आहे, आणि अजून काय होतं मेन गोष्ट काय की यांचं मेन अजून कॉन्ट्रिब्युशन काय होतं रघुनाथ नवलकरांचं, तर रघुनाथ नवलकर हे गेलं होतं, यांनी बुंदेलखंडमध्ये मराठा साम्राज्य केलं होतं, प्रस्थापित केलं होतं. मराठा साम्राज्य प्रस्थापित केलं होतं कोणी, रघुनाथ नवलकरांनी. ते लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं कधी विचारलं तर विचारू शकतात. ठीक आहे, बुंदेलखंडमध्ये मराठा कोण होते, तर रघुनाथ नवलकर होते. ठीक आहे, क्लिअर सर्वांना. सो आपला आन्सर येतं ऑप्शन नंबर 2, ह्याचं काय असणार करेक्ट आन्सर असणार आहे. शक्यतो बघा असे क्वेश्चन असतात, शक्यतो याचं उत्तर निघणं तेवढं सोपं नसतं. ठीक आहे, कारण की त्या व्यक्तीविषयी सर्व माहिती असली तर आपलं उत्तर निघतं. ठीक आहे, आता हे दोघंच काय होतं की आपल्याला माहिती होतं की सवाई जयसिंग काय होतं, हे काय होतं खगोलशास्त्रज्ञ किंवा त्याला काय होतं त्यांचं ते अभ्यास करत होते वेधशाळेच्या माध्यमातून, म्हणून ते उत्तर निघलं. पण शक्यतो असे उत्तर निघत नाही. ठीक आहे, जर नसून जमेल ते क्वेश्चन स्किप केला कधी बेटर असतो. ठीक आहे, म्हणत नाही की सर्व माहिती असलं पाहिजे, हा क्वेश्चन स्किप केला तरी चालला असता. पण जर थोडं लॉजिक जमलं लावायचं तर काय होतं की आपल्याला या सवाई जयसिंगवरती काय होतं खगोलशास्त्राचं काय होतं थोडंफार लॉजिक लागू शकतं. ठीक आहे, चला नेक्स्ट बघू पुढचा क्वेश्चन. खालीलपैकी कोणते सुलतान सय्यद घराण्यातील होते. बघा क्वेश्चन काय विचारलाय, खालीलपैकी कोणते सुलतान सय्यद घराण्यातील होते. ऑप्शन 1 आहे खिजर खान, मुबारक शाह, मोहम्मद शाह, अल्लाउद्दीन आलम शाह. ऑप्शन आहे ABC फक्त, बी आणि सी फक्त, BCD फक्त आणि ABCD फक्त. ठीक आहे, तर बघा आता लक्ष द्या प्रश्न कशावरती आहे, तो आहे घराण्यावरती, बरोबर ना. ठीक आहे, सुरुवात कुठून, गुलाम घराणे, दुसरं होतं खिलजी घराणे. ठीक आहे, तिसरं कोणतं होतं, ते होतं तुघलक घराणे. चौथं होतं सय्यद घराणे आणि लास्ट होतं पाचवं ते म्हणजे लोधी घराणे. ठीक आहे, तर बघा आता ह्याच्या काय या सर्व काय या हे काय होतं सर्व दिल्लीमध्ये प्रस्थापित झाले का ते वंशी होते, दिल्लीमध्ये सत्ता स्थापन करणारे वंश होते. ठीक आहे, बघा गुलाम, ठीक आहे, आपल्यामध्ये कुतुबुद्दीन ऐबक असेल तो का त्याचा प्रथम व्यक्ती होता. त्याचा कार्यकाळ होता गुलामचा कार्यकाळ होता तो होता 1206 ते 1290, बरोबर आहे. त्यानंतर होतं तुघलक आपलं खिलजी घराणे, ते होतं 1290 ते 1320, 1290 ते 1320. त्यानंतर पुढे होतं खिलजी घराणे, बरोबर, मोहम्मद बिन खिलजी, अल्लाउद्दीन खिलजी वगैरे, ते होतं 1320 ते 1413. त्यानंतर सय्यद घराणे, ते होतं 1414 ते पुढे होतं 1451 पर्यंत. त्यानंतर सय्यद घराणे जे होतं
असे ते असं येतं, खिलजी, तुगलक, त्यानंतर सय्यद घराणे. थोडं खालीवर झालं, एक मिनिट हा. बघा, गुलाम होतं 1206 ते 1290, खिलजी होते 1290 तर किती 1320 पर्यंत, त्यानंतर तुगलक होते 1320 ते 1413, सय्यद घराणे होतं ते होतं 1414 ते 1451, आणि लास्ट होतं लोधी घराणे, ते होतं 1451 ते 1526. ठीक आहे, ओके. बघा, गुलाम, खिलजी, तुगलक, सय्यद आणि लोधी. आता बघा, हे घराणे प्रत्येक क्वेश्चन होतो. दिल्ली सल्तनत आपण म्हणू शकतो बरोबर ना, ते काय होत्या, दिल्ली सल्तनत होत्या. तर बघा की प्रश्न विचारतात की आता समजा थोडं समजा बघा की सर्वात कमी कार्यकाळ कोणत्या सल्तनतचा होता, तो होता सय्यद सल्तनतचा. किती होता, 1414 ते 1451. सर्वात जास्त काळ कोणाचा होता बरं, कोणाचा असणार आहे, तो होता बघा इथं तुगलक घराण्याचा, बरोबर ना. सर्वात जास्त काळ कोणाचा होता, तुगलक घराण्याचा. सर्वात कमी कोणाचा होता, तर सय्यद घराण्याचा होता. ठीक आहे, लोधी घराणे, नंतर आले कोण, मुघल आले. बघा आता, तर आपल्याला करायचं आहे की आता सय्यद घराणे जे होतं, तर या सय्यद घराण्यामध्ये कोणकोणते राजे होऊन गेले हा प्रश्न विचारलाय. ठीक आहे, कोणकोणते राजे होऊन गेले आहेत. ठीक आहे, तर बघू. बघा, पहिला जो होता तो होता सय्यद वंश. त्यामध्ये पहिला जो राजा होता संस्थापक, त्याचं नाव होतं खिज्र खान. खिज्र खान हा का होता, त्याचा संस्थापक राजा होता, संस्थापक राजा होता. त्यानंतर 2 नंबरचे आलं ते होते मुबारक शाह. दुसरा कोण होता, तो होता मुबारक शाह. आणि काय केलं होतं यांनी, मुबारकबाद शहर स्थापन केलं होतं. मुबारकबाद शहर वसविले होते त्याने. त्यानंतर तिसरं जे होते ते होते मुहम्मद शाह. तिसरा होता मुहम्मद शाह. हा का होता, तिसरा राजा होता. त्याने मालवा, आपला माळवा जो होता, मालवा किंवा माळवा जिंकले होते. कोणी, या मुबारक शहाने. आणि सर्वात शेवटचा राजा होता तो होता, त्याचं नाव होतं अल्लाउद्दीन शाह. नाव काय होतं, अल्लाउद्दीन शाह होता. क्रम लक्षात ठेवा फक्त, खिज्र खान, मुबारक शाह, आणि नंतर होता मुहम्मद शाह, लास्ट होता अल्लाउद्दीन शाह. हे टोटल काय होते, 4 राजे त्या घराण्यामध्ये होऊन गेले. ठीक आहे, तर आपला क्वेश्चन विचार होता की सय्यद घराण्यामध्ये असणारे राजे कोण होते. बघा, सय्यद घराणे. ठीक आहे, इथे पाहतो आपण, तर ते आहेत खिज्र खान, मुबारक शाह, महमूद शाह आणि नंतर कोणतं, अल्लाउद्दीन शाह. तर टोटल 4ही काय होते, त्या घरामध्ये काय राजे होऊन गेलेले होते. तर बघा, खिज्र खान, एक मिनिट, खिज्र खान, मुबारक शाह, मुहम्मद शाह आणि अलाउद्दीन शाह. ठीक आहे, हा काय होता टोटल त्याचा क्रम होता. सो आन्सर येतं आपलं काय, ABCD 4ही का असणार आहे, बरोबर असणार आहे. ठीक आहे, बघा मुघलांचं काय झालं, पहिलं पानिपत झालं कोणामध्ये, फर्स्ट पानिपत. कोण होते तिथं, तिथं होते बाबर, आणि अपोजिटला कोण होता, इब्राहिम लोधी. ठीक आहे, कोण जिंकलं, बाबर जिंकलं. काय झालं, भारतामध्ये मुघल सम्राट, आपलं मुघल सत्ता काय स्थापन झाली. त्याच्यावर 2 टाईप पडतात. पहिले होतं ग्रेट मुघल, दुसरे होते लेटर मुघल, नंतरचे मुघल. ठीक आहे, म्हणजे औरंगजेबच्या आधी जे काही मुघल सम्राट त्याला आपण ग्रेट मुघल म्हणायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बाबर, हुमायून, अकबर, त्यानंतर शहाजहान, जहांगीर आणि औरंगजेब, हे काय होते ग्रेटर मुघल. आणि त्यानंतर पुढचे जे होते, ठीक आहे, समोरचे ते काय होते, बहादूर शाह वगैरे जे आहेत ना, बहादूर शाह वगैरे, हे कोण होते, हे लेटर मुघलचे होते. सो क्लिअर आहे, आपला ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघू, जोडाजुळवा. मयूरभंज, कोल्हापूर, रामपूर, भोपाळ. ऑप्शन आहे मध्यवर्ती राजकारभार, मुंबई प्रांत विलीन, ओरिसात विलीन आणि उत्तर प्रदेशात विलीन. ठीक आहे, आता हा क्वेश्चन लॉजिक बेसवरती सोडतो. ठीक आहे,
माहीत असलं पाहिजे असं काही गरज नाही. लॉजिक कसं सांगतो बघा. लॉजिक काय, पहिलं म्हणजे काय, तर कोल्हापूर. मला सांगा कोल्हापूर कुठे होतं रे? कुठे कोल्हापूर? आपल्या महाराष्ट्रामधलं एक काय, तो एक सध्या काय जिल्हा आहे, बरोबर ना. आता त्यावेळेस ते काय होतं, एक संस्थान होतं छत्रपती शाहू महाराजांच्या आत किंवा अंडर, बरोबर ना. तर बघा आता कोल्हापूर कुठं असणार आहे, मला सांग उत्तर प्रदेश असणार आहे का? बचं 4 असू शकतं का? असं नाही. ओरिसामध्ये काही संबंध नाही. मध्यवर्ती राज्यकारभार म्हणजे काय असतं, ते असतं सेंट्रल प्रोव्हिन्सेस, म्हणजे मध्य प्रदेशाचा पार्ट थोडक्यात. आता मला सांग कोल्हापूर कुठे आहे? त्यावेळेस कुठं असणार आहे? बॉम्बे प्रांताच्या आसपास असणार आहे, म्हणजे काय होईल, बचं 2 होईल, बरोबर ना. बचं 2 बघा कुठे कुठे ऑप्शन आहे, इथं आणि इथं आहे. 3 आणि 4 कटले, बरोबर. आता पुढे बघा, आता पुढे मयूरभंज. तुम्हाला माहिती आहे मयूरभंज कुठला जिल्हा आहे? ओरिसाचा जिल्हा आहे. कुठला आहे? मयूरभंज हा कुठे? ओरिसामध्ये काय एक जिल्हा आहे, मोठा जिल्हा आहे, बरोबर. आता मयूरभंज कुठे असणार आहे? ओरिसामध्ये, म्हणजे अचं काय असणार आहे? 3 असणार आहे. ऑप्शन आहे कुठे? अचं एक, इथं काय 3 आहे. उत्तर आपलं निघलं. म्हणजे साधा लॉजिक बेसवरती क्वेश्चन होता. बरं पुढे बघा, सीचं काय, रामपूर. रामपूर कुठं होतं? उत्तर प्रदेशमध्ये काल विलीन करण्यात आलं होतं. आणि भोपाळ कुठं आपण सर्व माहिती कुठं होतं? भोपाळ कुठे? मध्य प्रदेशमध्ये, म्हणजे मध्यवर्ती राज्यकारभार होता. ठीक आहे, आपण सर्व माहिती आहे की भोपाळच्या बेगम माहिती सर्वांना, भोपाळच्या बेगम म्हणजे इथं जवळपास 1800, ठीक आहे, जवळपास किती होते? जवळपास ते 1819 पासून तर 1926 पर्यंत काय होतं, इथं बेगमांचं राज्य होतं. त्यांना भोपाळच्या बेगम असं म्हणत. ठीक आहे. रामपूर कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शाहू महाराज होते, बरोबर. मयूरभंज कुठे? ओरिसामध्ये आहे. म्हणजे हा लॉजिक बेस्ड क्वेश्चन होता, सरळ सरळ उत्तर सहजपणे निघलं असतं. चला नेक्स्ट बघूया. चुकी जोडो का दास्ता, ऍक्च्युअली ते काय ते बकरो का टापू आहे. सियाराम दल बिहार, परशुराम दल ओरिसा आणि हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी कुठं? उत्तर प्रदेश, असं ते आहे. त्यांनी विचारलंय चुकीची जोडी ओळखा. ठीक आहे, आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करणं अवघड असतं. ठीक आहे, जर तुला माहित असेल तर उत्तर निघतं आणि तर निघत नाही. ठीक आहे, हा क्वेश्चन स्किप केलेला चालतो, कधी पण स्किप करा. ठीक आहे, बघा आता दस्ता, बकरो का टापू, सियाराम दल बिहार, परशुराम दल ओरिसा आणि हिंदुस्तान सोशल रिपब्लिकन आर्मी. तर बघा हे तिन्ही जे दल आहेत ना, यांची पार्श्वभूमी काय होती? ती होती चले जाव आंदोलन. पार्श्वभूमी काय होती? चले जाव आंदोलन. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याकडे होतं की ज्या पद्धतीने आपल्या सातारमध्ये काय होतं, प्रतिसारखं होतं, त्या पद्धतीने केलं होतं. यांनी वेगवेगळे दल स्थापन केले होते आणि तिथला जो राज्यकारभार काय स्वतः चालवायचे, इंग्रजांना हाकलून द्यायचं आणि कारभार कोण चालवणार? स्वतः चालवणार. ठीक आहे, त्याला पार्श्वभूमी काय होती? चले जाव आंदोलन 1942. त्यांनी विचारले की हे जे दल आहेत हे दल कुठे कुठे होते आणि त्यांनी विचारलं त्यातला कोणतरी एक दल काय चुकीचा आहे. आता मला सांगा की हिंदुस्तान सोशल रिपब्लिकन आर्मी उत्तर प्रदेश चुकणार आहे का? नाही. आपल्या सर्व माहिती आहे हे कुठं होतं? युपीमध्ये. युपीमध्ये थोडक्यात ऍक्च्युअली ते काय होतं, तो काय होता? दिल्लीचा पाड होता. दिल्लीमध्ये फिरोजशाह कोटला मैदान, सर्वांना माहिती आहे. फिरोजशाह कोटला मैदान इथे काल स्थापना झाली होती, बरोबर. ठीक आहे, सो आता हे तर बरोबर आहे. आता बघा राहिलं काय, दस्ता बकरो का टापू. ठीक आहे, हे पण काय झालंय, हे बरोबर आहे. त्यानंतर सियाराम दल कुठलं होतं? बिहारचं होतं. पण आता बघा परशुराम दल जे होतं ते कुठलं होतं? ते होतं बिहारचं होतं. ते पण कुठलं होतं? बिहारचं होतं, ते आसामचं नव्हतं. ठीक आहे, हे ऑप्शन काय होतो? हा काय होता ऑप्शन? चूक होतो. बाकी तीन ऑप्शन काय बरोबर आहे. ठीक आहे, बघा आता सियाराम दल जे होतं ना, बघा सियाराम दल याची स्थापना केली होती कोणी? ती केली होती सियाराम सिंग यांनी. कोणी केली होती? सियाराम सिंग यांनी केली होती. आणि कार्यरत कुठं होतं? ते होतं बिहार या ठिकाणी. आणि याच भागामध्ये काय होतं अजून दुसरं होतं, ते होतं परशुराम दल. कोणतं होतं? परशुराम, एक मिनिट क्लिअर करतो मी थोडंसं. परशुराम दल कुठं होते? बिहारमध्येच होतं. बाका नावाचा जिल्हा होता त्या ठिकाणी. काय होता? बाका नावाचा जिल्ह्यामध्ये काय होतं? कार्यरत होतं. ठीक आहे, त्यामुळे दोन्ही पण काय बिहारमध्ये आहे. आणि हे जे होतं दस्ता बकरो का टाकू. ठीक आहे, हे पण होतं त्यावेळेस त्या ठिकाणी कार्यरत होतं. ठीक आहे,
ओके, क्लिअर आहे? अजून काय का? नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा हे कधी होतं सर्व? हे कधी चिरेच्या आंदोलनाच्या काळामध्ये झालेलं आहे. आपण थोडं आता काय करूया, थोडीशी हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशन स्थापनेमध्ये. ठीक आहे, बघा पहिली होती HRA, हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन, बरोबर आहे. स्थापना झाली 1924 मध्ये. कुठे झाली ती? कानपूर या ठिकाणी. कुठे झाली ती? कानपूर या ठिकाणी झाली ती. प्रमुख कोण होते? प्रमुख होते सचिंद्रनाथ सन्याल, बरोबर. दुसरे होते चंद्रशेखर आझाद, त्यांना आपण क्विक सिल्वर म्हणायचो. ठीक आहे, आता बघा यांचं काय आलं पुढे चालून, यांच्याच प्रमुखामध्ये काय आली पुढे आली HSRA, म्हणजे स्थापन झाली हिंदुस्थान रिपब्लिकन, ही शब्द आला पुढं सोशलिस्ट असोसिएशन, काय झालं होतं? स्थापन झाली होती. ठीक आहे, याचे प्रमुख कोण होते? ते होते भगतसिंग. ठीक आहे, त्यानंतर चंद्रशेखर आझाद पण होते, पण विचारलं कोण होतं एकदम, तर भगतसिंग आझाद. ठीक आहे, भगतसिंग काय होतं? करेक्ट आन्सर दिलं आयोगाने. चंद्रशेखर आझाद असतील, राजगुरू असेल. ठीक आहे, हे काय होते? प्रमुख होते. तर बघा आता ह्याची स्थापना कुठे झाली होती? ती स्थापना झाली होती कुठे? तर दिल्ली या ठिकाणी. ऍक्च्युली ते उत्तर पण होतं, दिल्लीमध्ये पण होतं. दिल्लीमध्ये कुठं? फिरोज शाह कोटला मैदान, फिरोज शाह कोटला मैदान. त्याचं नाव काय झालं आता? त्याचं नाव झालंय अरुण जेटली मैदान असं नाव केलेलं आहे. ठीक आहे, सो हे लक्षात ठेवा, महत्त्वाची गोष्ट आहे. आणि यांनी गेलं होतं, यांनी आपले जे लाला लाजपत रायनं जर लाठी हल्ला केला होता, कोणी केला होता? तो केला होता सँडर्स यांनी. ठीक आहे, त्या सँडर्स काय केली होती? हत्या केली होती. कोणी? भगतसिंग राजगुरू यांनी. ठीक आहे, आणि त्याने काय होता? यांचा मृत्यू झाला होता. ठीक आहे, सो लक्षात ठेवा. क्लिअर सर्वांना? सो आन्सर होतं आपलं काय? तर परशुराम दल हे काय होतं? चुकीचं होतं, कारण ते कुठं आहे? ते बिहारमध्येच होतं. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणत्या स्त्रियांनी स्त्री वर्गाला स्वातंत्र्यासाठी अहिंसक लढा लढण्यास उद्युक्त केले? ठीक आहे, कोणता लढा होता? अहिंसक लढा. पहिल्या आहेत कमलादेवी, हंसा मेहता, रतनबेन मेहता, रामीबाई कामदार आणि लक्ष्मीबाई गर्दे. ठीक आहे, आता हा क्वेश्चन बी सेम त्या पॅटर्न मधला आहे. शक्यतो बघा ज्यावेळेस आपला असतं ना ऑल ऑफ द अबोव, त्यावेळेस आपण काय त्याला ऑल ऑफ द अबोव मारतो. ठीक आहे, पण इथं काय, इथं प्रॉब्लेम हाच आहे. काय तर त्याने काय दिलंय की आयोगाने काय सांगितलं की यामध्ये कमलादेवी, हंसा मेहता, रतनबेन मेहता आणि राणीबाई कामदार या काय होत्या? या त्या उठावामध्ये सहभागी होत्या असं पद्धतीने, पण लक्ष्मी गर्दे नव्हत्या. ठीक आहे, म्हणजे काय फक्त ABCD काय बरोबर आहे आणि ई काय रॉंग आहे. ऑप्शन 3 काय असणार करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, म्हणजे काय हा क्वेश्चन कशावरती येतं समजा सांगतो बघा. स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांचे योगदान हा टॉपिक याच्यामध्ये कव्हर केला पाहिजे. म्हणजे जेवढ्या काही स्त्रिया असतील स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांची कार्य, त्यांची पुस्तकं, त्यांची वर्तमानपत्रे, त्यांनी केलेलं कुठं काम केलं होतं, त्या कुठल्या होत्या हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल बघा, जसं दुर्गाबाई देशमुख आहेत, कुठं काम करत होत्या? त्या कुठं होत्या? त्या मद्रासमध्ये होत्या. हंसा मेहता असतील, कुठं होत्या? त्या होत्या मुंबई या ठिकाणी, म्हणजे त्यावेळेस बॉम्बे, बरोबर. त्यानंतर कमलादेवी. ठीक आहे, कमलादेवी कुठे होत्या? त्या होत्या UP साईडला. क्लिअर आहे? सो बघा की आपल्याला त्या स्त्रिया, त्यांचे केलेले कार्य आणि त्यांचं ठिकाण आपल्याला माहीत असलं पाहिजे. उषा मेहता कुठे होत्या काम वर्क करणाऱ्या? त्या होत्या मुंबई या ठिकाणी, म्हणजे बॉम्बे या ठिकाणी होत्या, बरोबर. सो याचा आन्सर फक्त ABCD काय असणार आहे? बरोबर आहे. नेक्स्ट, पुढे दिलेल्या हैदराबाद स्टेट काँग्रेसचे नेते आणि त्यांची कामे व कामाची ठिकाणी यांच्या जोड्या जुळवा. ठीक आहे, बघा हैदराबाद स्टेट काँग्रेस वरती क्वेश्चन विचारला आहे.
ठीक आहे. पहिले आहे गोविंदभाई श्रॉफ, एम रामचंद्रराव, डॉक्टर मेळकोटे आणि दिगंबरराव बिंदू. तर बघा हैदराबाद स्टेट काँग्रेस जी होती हे स्थापना झाली कधी, ती झाली 1938 मध्ये. ठीक आहे. प्रमुख कोण होते, प्रमुख होते स्वामी रामानंद तीर्थ, हे काय होते, त्याचे प्रमुख होते त्या दलाचे. ठीक आहे. आता बघा पहिले आहेत गोविंदभाई श्रॉफ. आता बघा जर एखाद्या व्यक्ती छत्रपती संभाजीनगर असल्याला माहिती की गोविंदभाई श्रॉफ कुठे होते, तर औरंगाबादमध्ये त्यांचं काय होतं, म्हणजे संभाजीनगरमध्ये काय होतं, महत्त्वाचं काम होतं. त्याने केलं होतं सरस्वती भुवन जे होतं, बघा काय केलं होतं, सरस्वती भुवन जी शाळा आहेत, म्हणजे सरस्वतीला काय होतं, भुवन एज्युकेशन सोसायटी त्यांनी स्थापन केली होती. एज्युकेशन सोसायटी स्थापन केली होती. थोडं काय तर गोविंद श्रॉफचं म्हणू शकतो आपण की मराठवाड्यातील लढ्याचे काय होते, ते प्रमुख होते, म्हणजे अ 3. ठीक आहे. अ 3 दिसतं इथं बघा, इथं ऑप्शन आणि इथं दिसतंय, 2 ऑप्शन क्लिअर. पुढे बघा आता एम रामचंद्रराव हे उठले आंध्र प्रदेशचे, कुठे होते, आंध्र प्रदेशमध्ये त्याचं काम होतं. नंतर होते डॉक्टर मेळकोटे, हे होते हैदराबाद सिकंदराबाद क्षेत्रात कार्यरत होते. आणि नंतर होते दिगंबरराव बिंदू, हे होते ऍक्शन कमिटीचे काय होते, प्रमुख होते. आता ऍक्शन कमिटी काय होती, त्याचे वेगवेगळे काम होते. पहिले म्हणजे काय तर पैसा जमा करणे, त्याचं काही काम होतं, पैसा जमा करणे काय होतं, एक महत्त्वाचं काम होतं. कारण बघा कोणती चळवळ पैसा लागतो म्हणजे काय, तुम्हाला आर्थिक मदतीची गरज असते. सोबत आता बघा डॉक्टर मेळकोटे असतील किंवा मग स्वामी रामानंद तीर्थ असतील, या सर्वांचं मेन जे कॉन्ट्रिब्युशन ते काय होतं, ते होतं हैदराबाद मुक्ती संग्राममध्ये. हैदराबाद मुक्ती संग्राम यावरती प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे. पहिलं म्हणजे काय की याला ऑपरेशन कोणतं होतं, त्याचं नाव होतं ऑपरेशन पोलो. काय नाव होतं, ऑपरेशन पोलो होतं. ठीक आहे. आणि हैदराबादचं निजामाचं नाव काय होतं, त्यांचं नाव होतं मीर उस्मान अली. हे काय होते, शेवटचे म्हणजे शेवटचे नसेल काय 7वे निजाम होते. किती होते, 7वे निजाम होते. ठीक आहे. अजून जर हैदराबाद विषय चढलं तर काय होऊ शकतात की वंदे मातरम चळवळ, वंदे मातरम चळवळ कधी होती, ती होती 1938 मध्ये. ठीक आहे. प्रत्येक शाळेमध्ये वंदे मातरम म्हणायचं आणि त्याला काय होतं, ते बंद म्हणणं काय होतं, बंदी होती. ठीक आहे. ती काय त्यामुळे काय वंदे मातरम चळवळ सुरू झाली होती 1938 मध्ये. ठीक आहे. अजून शकतो अजून काय महत्व म्हणजे काय, रजाकार संघटना होत्या. रजाकार संघटना कोणाची होती, निजामाची होती. कोणी स्थापन केली होती, कासिम रिझवी याने. हे काय होतं, निमलष्करी दल होतं, कासिम रिझवी. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवा हैदराबाद मुक्ती संग्राम विषयी. आणि कधी मुक्त झाला होता, तो झाला होता 17 सप्टेंबर 1948 मध्ये. काय झालं होतं, हैदराबाद मुक्ती संग्राम घडून आला होता. सो आन्सर आहे आपलं असा असं बघा. या ब्रांचचे कुठले, आंध्र प्रदेश, म्हणजे बीचं का असणारे 4 दिसतंय, ऑप्शन नंबर 3 याचं का असणार करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. सो बघा की तुम्हाला काय काय करावं लागतं, हैदराबाद मुक्ती संग्राम पाठ करा. ठीक आहे. का त्यावरती क्वेश्चन रिपीट होत असं दरवर्षी. समजा स्वामीराम तीर्थ असेल, ठीक आहे, त्यांचे प्रमुख जे काय काही त्यांनी काम जे केलं होतं कार्य ते बघशाल, ते कोणत्या ठिकाणी निवडणूक लढले होते, त्यांच्या नावाचे विद्यापीठ स्थापन झालं आहे कुठं, SRTM नांदेडमध्ये. कधी स्थापन झालं होते, 1994 मध्ये, 14 जानेवारी 14 का 12 काहीतरी समथिंग काहीतरी. ठीक आहे. काल स्थापन झालं 14 जानेवारी 1994 मध्ये. बरोबर. अजून सांगतो आपण दिगंबरराव बिंदू झाले मेळकोटे, एम रामचंद्र काय होते आंध्र प्रदेशमध्ये. ठीक आहे. त्यांचं काय होतं, आंध्र प्रदेशमध्ये फार मोठं कार्य होतं. ठीक आहे. आणि यांना काय होतं, हे जे गोविंद श्रॉफ होते यांना काय 1992 मध्ये काय होता, पद्मविभूषण भेटला होता. पद्मविभूषण भेटला होता. ठीक आहे. सो आन्सर ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. पुढे बघू. पुढील वाक्यात पुढीलपैकी कोणाचे वर्णन केलेले आहे, ते सातारा जिल्ह्यातील काले गावचे होते. ठीक आहे. आता बघा इथं थोडे कन्फ्युजन होते मी. ठीक आहे. पुढे त्यांचे शिक्षण 4थी पर्यंत झाले होते. महाराष्ट्रातील जनतेवरती त्यांच्या जलशांचा खूप परिणाम झाला. जलशा ते बहुजन समाजाच्या त्यांच्या दयनीय अवस्थेची त्यांच्या ते शिक्षणाच्या अभावाची जाणीव करून देत. ठीक आहे. तर बघा आता इथे शक्यतो बघा या उत्तर काढायचं होतं ना, म्हणजे सपोज त्यावेळेस
पूर्व पेपर होतं ऑन पेपर. उत्तर बऱ्यापैकी सर्वांनी काय केलं होतं, भाऊराव पाटील केलं होतं. पण ज्या आन्सर येतं कळलं तर उत्तर काय होतं, ते होते रामचंद्र घाडगे. त्याचं काय होतं, कळतं असं. बऱ्यापैकी मुलांना काय केलं होतं, सर्वांनी भाऊराव पाटील केलं होतं. का बरं, हे काले वगैरे पाहिलं होतं. पण बघा कारले वगैरे ह्याच्या गोष्टी त्या वेगवेगळ्या आहेत. ठीक आहे. आता बघा रामचंद्र घाडगे जे होते यांनी काय केलं होतं, महाराष्ट्र जनतेवरती त्यांच्या जलशांचा काय होतं, खूप परिणाम होता. जलशा काय होता, एक प्रकारचा तमाशासारखं काय होतं, तमाशासारखे होते. ठीक आहे, जलशा. ठीक आहे. त्याने गेलं होतं बहुजन समाजाला त्यांची त्यांनी व्यवस्था केली होती, जाणीव करून दिली. कोण होते, रामचंद्र घाडगे. आता बघा बाकीचे बघा, मागच्या ऑप्शन बघा, कॅशियर विचार जे होते ते काय होते, ते होते सत्यशोधक. त्यांचं कार्य काय होतं, सत्यशोधक समाजासंबंधित त्यांचं कार्य होतं. ते काय होते, सदस्य समाजाचे काय ते कार्यकर्ते होते. त्यानंतर होते आपले भाऊराव पाटील. ठीक आहे, सर्वांना माहिती आहे भाऊराव पाटील. काय होतं, रयत शिक्षण संस्था, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. स्थापना झाली होती 4 ऑक्टोबर 1919 मध्ये, बरोबर ना. बर, अजून काय होतं, दूधगाव आश्रम कसं स्थापन झालं होतं, ते झालं होतं 1910 मध्ये, बरोबर. अजून काय त्यांचं जे एक त्यांनी बघा वर्तमानपत्र चालू केलं होतं, त्याचं नाव काय होतं, त्याचं नाव होतं कुऱ्हाड. काय नाव होतं, कुऱ्हाड नावाचं वर्तमानपत्र त्यांनी केलं होतं, सुरू केलं होतं, बरोबर. अजून काय योजना होती, ती होती कमवा आणि शिकवा, कमवा व शिका ही योजना कधी त्यांनी सुरू केली होती, बरोबर. अजून काय होतं, सिल्वर ज्युबली ट्रेनिंग स्कूल 1935चं, सिल्वर ज्युबली ट्रेनिंग स्कूल काय केलं होतं, स्थापन केलं होतं. कशासाठी, तर शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी काय होतं, सुरू केलं होतं. क्लिअर आहे. हे होते आपले भाऊराव पाटील, लक्षात ठेवा. पुढे होते कृष्ण भालेकर, सर्वांना माहिती आहे. काय होतं महत्त्वाची गोष्ट त्यांची, एक मिनिट ह्याला मूव करतो मी. ठीक आहे, कृष्णराव भालेकर 1877 काय केलं होतं, दीनबंधूची स्थापना, दीनबंधू स्थापन केलं होतं वर्तमानपत्र. ठीक आहे, ते काय होतं, सत्यशोधक समाजाचं काय होतं, मुखपत्र होतं, बरोबर. अजून काय होतं महत्त्वाची गोष्ट सांगायची यांचे ठरले तर, यांनी 2 कादंबरी लिहिल्या होत्या. कादंबरीचं नाव होतं, एक मिनिट, पहिली होती बळीबा पाटील आणि अजून एक कादंबरीचं नाव होतं, याच्यातलं आठवत नाही आता. ठीक आहे, बळीबा पाटील अजून एक कादंबरी काय होती, लिहिली होती. ठीक आहे, ओके, चला ठीक आहे, क्लिअर सर्वांना. सो आन्सर आपलं रामचंद्र घाडगे. लक्षात ठेवा, त्यांचं काय होतं, जलशा सुरू त्यांनी केला होता. ठीक आहे, पुढे बघू नेक्स्ट क्वेश्चन. योग्य जोडी जुळवा. परीक्षित, जनमेजय, प्रवहन, काय होतं, प्रवहन, जयवाली, जनक. आता इथं दिले गट ब मध्ये अथर्ववेदातील प्रशस्ती काव्याचा नायक, पृथ्वी प्रदक्षिणेचे श्रेय दिले जाते, प्रसिद्ध तत्वज्ञ आणि याज्ञवल्क्याचे संरक्षक. बघा हा क्वेश्चन संरक्षक तो स्किप करा, कारण या क्वेश्चनचं उत्तर देणं त्या काळात शक्य नव्हतं किंवा आता पण शक्य नाही. ठीक आहे, कारण एवढं आपलं एन्शियंट इंडिया पाठ होणं शक्य नसतं. ठीक आहे, थोडं जे बेसिक क्वेश्चन आहे, समजा फॉर एक्झाम्पल 4 क्वेश्चन जर एन्शियंट इंडियामध्ये विचारले तर तुम्हाला 2 ते 3 आले पाहिजे फक्त. 1-2 क्वेश्चन ते आपल्याला उत्तर येत नसतं, त्यातला हा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन सरळ स्किप करा, तुक्का सुद्धा माझा प्रयत्न करू नका. ठीक आहे, कारण याचं उत्तर आणि आपल्या तुक्क्याचा काही संबंध येणार नाही, आपण आणखी निगेटिव्ह पॉईंट म्हणजे जाणार आहे. ठीक आहे, तर बघा आता परीक्षित जे होते, ठीक आहे, यांचं होतं अथर्ववेदातील प्रशस्ती काव्याचा होते नायक होते. जनमेजय होते काय होते, पृथ्वी प्रदक्षिणेचे श्रेय दिले जाते. प्रवहन आणि जयवाली यांचं होतं हे काय होते, प्रसिद्ध तत्वज्ञ होते. आणि जनक कोण होते, तर याज्ञवल्क्याचं काय होतं, संरक्षक होते. म्हणजे अचं 1, 1, 2, 3, 4.
ऑप्शन नंबर 3 याचं काय असणार आहे करेक्ट आन्सर आहे. फक्त ऑप्शन बघूया. आन्सर लक्षात ठेवा काय तर परीक्षेत काय अर्थर्ववेद ते प्रशस्ती काव्याचा नायक, जन्मेजय पृथ्वी प्रदक्षिणेचे श्रेय दिले जाते, प्रवहन जयवाली कोण होता प्रसिद्ध तत्त्वज्ञ होते, आणि जनक कोण होता याज्ञवल्क्याचा काय होता संरक्षक होता. सो ऑप्शन नंबर 3 याचं काय असं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, हा क्वेश्चन स्किप करा, याचा आन्सर देणं त्या काळात किंवा आता पण शक्य नाही. ठीक आहे, आपलं तेवढं इन्स्टंट क्लिअर होत नाही. पुढे नेक्स्ट 23 मे 1945 रोजी उंबरगाव तालुक्यातील झरी येथील आदिवासींच्या परिषदेत भाषण करताना वेठ बिगारी संपवा असं कोणी सांगितले होते. ऑप्शन आहे कमा रणदिवे, गोदावरी परुळेकर, शामराव परुळेकर आणि देवजी तांडेल. ठीक आहे, आता बघा हा कुठले सर्व हे कुठले आहेत तर ते आहे ठाणे जिल्ह्यामध्ये, त्या काळातला ठाणे जिल्हा म्हणजे आताच कोणता सध्याच कोणता पालघर मधलं ते ठिकाण होतं. ठीक आहे, त्यावेळेस ते कुठं ठाणे जिल्ह्यामध्ये होतं. ठीक आहे, आता बघा ऑप्शन दिले कमा रणदिवे, गोदावरी परुळेकर आणि शामराव परुळेकर आणि शेवटी होतं देवजी तांडेल. तर बघा आता लक्षात घ्या, सिमिलॅरिटी थेरी सांगते की या दोन्हीपैकी एक उत्तर असणार आहे, या दोन्हीपैकी असणार आहे एक उत्तर असणार, एक तर गोदावरी परुळेकर असणार किंवा शामराव परुळेकर. बघा हे दोघं पण काय होते, हे दोघं काय होते पती पत्नी होते बरोबर. आता बघा याचा आन्सर दिलाय ते आहे शामराव परुळेकर. ठीक आहे, ते काय म्हणले ते वेठ बिगारी करा बंद करा. आता वेठ बिगारी काय म्हणजे काय, वेठ बिगारी म्हणजे काय मोबदला न देता काम करून घेणे, त्याला म्हणतो आपण वेठ बिगारी असं म्हणतो. आपल्या माहिती आहे की आपले जे आर्टिकल 23 आहे त्यामध्ये काय दिलंय वेठ बिगारी बंद करण्याचं आव्हान किंवा वेठ बिगारी बंद करण्यात आलेले कशानुसार आर्टिकल 23 अंतर्गत. ठीक आहे, सो याचं उत्तर आहे शामराव परुळेकर. आता सर्वांना माहिती की गोदावरी परुळेकर ज्या होत्या, ठीक आहे, याचं शिक्षण कुठं आलं तर आलं फर्ग्युसन कॉलेजमध्ये. त्या काय होत्या फर्स्ट महाराष्ट्रामधल्या लॉ ग्रॅज्युएट होत्या, म्हणजे पहिल्यांदा लॉ करणाऱ्या कोण होत्या त्या पहिल्या स्त्री होत्या फिमेल. ठीक आहे, त्यांचं फेमस पुस्तक येथे आहे जेव्हा माणूस जागा होतो, जेव्हा माणूस काय होतो जागा होतो. त्या पहिल्या स्त्री CPI जी होती पक्ष याच्या काय होत्या सेक्रेटरी बनल्या होत्या. ठीक आहे, तर या होत्या आपल्या गोदावरी परुळेकर. ठीक आहे, त्यांचं कार्यक्षेत्र कोणतं ते होतं ठाणे जिल्हा. ठाणे म्हणजे ठाणे प्लस आता सध्या कोणतं पालघर पण. ठीक आहे, क्लिअर सर्वांना काय होतं गोदावरी परुळेकर. आता बघा देवजी तांडे कोण होते, तर हे होते पहिल्यांदा काय होते खासदार होते. काय होते खासदार होते. ठीक आहे, त्यांचं एवढं काही संबंध येत नाही. कमळांविषयी काही आयडिया नाही, पण त्या शक्यते काय असणार आहे एक दलित स्त्री असणार आहेत, दलित स्त्री उद्धारक म्हणून त्यांनी अर्थ कार्य केलं होतं, म्हणून कार्य केलं. ठीक आहे, ओके. सो आन्सर आहे आपलं शामराव परुळेकर. लक्षात ठेवा वेठ बिगारी म्हणजे काय मोबदला न देता काम करून घेणे, त्याला आपण वेठ बिगारी असं म्हणतो. अजून काय काय विषयी सांगायचं होतं. ठीक, चल नेक्स्ट बघूया. 1889 मध्ये मुंबई येथे नाव्यांची सभा घेऊन त्यांना स्त्रियांच्या केशवपणापासून कोणी परावृत्त केले. ठीक आहे, ऑप्शन 1 आहे न्यायमूर्ती रानडे, महर्षी धोंडो केशव कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. ठीक आहे, तर बघा आता एक तुम्हाला थोडं लॉजिक सांगतो. बघा पहिली गोष्ट म्हणजे काय 1889 मध्ये काय होतं हे सर्व कार्य होते, पण बघा महर्षी विठ्ठल शिंदे होते ना, तरी त्यावेळेस काय असणार अतिशय लहान असणार, त्यामध्ये कार्यामध्ये सहभागी होऊ शकत नाही. ऑप्शन कटला, राहिला 3 ऑप्शन. बघा न्यायमूर्ती रानडे. ठीक आहे, न्यायमूर्ती रानडे होते ते काय होते ते होते सरकारी सेवक होते, त्यामुळे शक्यतो अशा ह्याच्यामध्ये भाग घेत नसत. पुढे महर्षी धोंडो केशव कर्वे. ठीक आहे, यांचं शकतं, पण यांचा जो कार्यकाळ होता ना तो बघा त्यांचा कार्यकाळ कधी म्हणजे ते कार्य सुरू कधी केलं तर ते जवळपास 1893 नंतर किंवा 1893 पुढे त्यांचं काय कार्य दिसून येतं. ठीक आहे, म्हणून इथं आपले महात्मा ज्योतिबा फुले जे होते यांनी काय केलं होतं तर न्हाव्यांचा
किंवा नावी समाजाला तर सभा काय घेतली होती आणि ते म्हटले होते की जर एखाद्याने स्त्रियाला हात लावला तर त्याच्या आईला हात लावेल असं ते म्हटले त्यावेळेस. ठीक आहे. म्हणजे आता काय याचं उत्तर होतं महात्मा ज्योतिबा फुले. हिने काय केलं होतं, यांनी काय केलं होतं, तळेगाव ढमढेरे जे आहेत, तळेगाव ढमढेरे इथं काय केलं होतं, नावी समाजाला केला होता, संप घडून आणला होता. संप घडून आणला होता. का बरं, तर केशवपन म्हणजे विधवा स्त्रियांचं केशवपन केलं जातं. विधवा स्त्रियांचे केशवपन विरोधी. क्लिअर आहे. कोण होते, आपले महात्मा ज्योतिबा फुले. त्यांना काय होती, महात्मामध्ये कोण दिली होती, तर मुंबईच्या लोकांनी दिली होती. ठीक आहे. त्यानंतर महर्षी विठ्ठलराव शिंदे, सर्वांना माहिती आहे काय महत्वाचं आहे, 1906 काय स्थापन केलं होतं, डिस्प्रेस्ड क्लास मिशन. त्यानंतर 1922-23 अहिल्या आश्रम, बरोबर, आणि स्थापन केलं होतं. धोंडो केशवकरांविषयी त्यांच्या खूप साऱ्या संघटना आहेत. 1893 काय केलं त्यांनी, बालिका अनाथ आश्रम स्थापन केलं होतं. अठराशे 1896 मध्ये ते 1893 होतं. विधवा पुनर्विवाह संस्था, विधवा पुनर्विवाह मंडळ स्थापन केलं होतं कार्तिक 1893 मध्ये. ठीक आहे. त्यानंतर होतं 1907 मध्ये महिला विद्यालय. त्यानंतर 1916 मध्ये काय होतं, महिला विद्यापीठ स्थापन केलं होतं जपानच्या धर्तीवरती. ठीक आहे, लक्षात ठेवा. अजून काय होतं, 1944 समता संघ स्थापन केला होता. ठीक आहे, माहिती ठेवा, हे गोष्टी महत्त्वाच्या आहेत. रानडे साहेबांचं काय होतं, मेन गोष्ट काय ते होतं, डेक्कन सभा, सामाजिक परिषद स्थापन केली होती. ठीक आहे. त्यानंतर त्यांचा सभा कुठं होता, सभामध्ये पाठिंबा कोण होता, प्रार्थना समाज त्यांचा काय होता, पाठिंबा होता. ते काय म्हणजे प्रार्थना समाज काय, तर जुन्या भागवताची काय होते, एक शाखा असं ते म्हणत असत. त्यांनी काय होतं, एक केशव निष्ठाची जी कैफियत आहे काय होतं लिहिलं होतं, कशा संबंधी, तर प्रार्थना समाजाच्या संबंधी. ठीक आहे. सो आन्सर होतं आपलं महात्मा ज्योतिबा फुले. काय असणार, करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे बघा, पुढील राज्य काय होती, माळवा, अर्जुनियान, योधेय, मद्रक, अभीर, प्रअर्जुन, सनकानिक, काक आणि खरपारिक. परिवर्तन दिले, आर्यवर्तातील राज्य, समुद्रगुप्ताला शरण गेलेली टोळींची राज्ये, दख्खनची राज्य आणि नागराजाचे प्रदेश. ठीक आहे. तर याचं जे आन्सर आहे, ठीक आहे, हा क्वेश्चन सरळ सांगतो, हा क्वेश्चन पण काय, तर ह्या क्वेश्चन आन्सर देणं त्यावेळेस पण तेवढं सोपं नव्हतं. याचा आन्सर आहे समुद्रगुप्ताला शरण गेलेली काय होती, टोळींची राज्य होती. ठीक आहे. ऑप्शन 3 आपलं 2 याचं काय करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. आता नागराजाचा प्रदेश होता कुठला होता, तो होता नागपूर. कुठला होता, नागपूर आणि चंद्रपूरचा भाग का होता, या नागराजांचा का होता, प्रदेश होता. त्यामुळे उत्तर येऊ शकत नाही. दख्खनचे राज्य म्हणजे थोडक्यात डेक्कन प्लेटूवरचे राज्य म्हणजे फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र या भागावरती असणारी राज्य होती, त्यामुळे होत नाही. आर्यवर्धित राज्य एकवेळेस आलं असतं. ठीक आहे. एकवेळेस काय होतं, ह्या दोन पिकाविषयी एक मार्ग होतं, एक कार्तवीर्य राज्य किंवा दुसरं होतं समुद्रगुप्ताला शरण गेलेली टोळींची राज्य. ठीक आहे. आता बघा समुद्रगुप्त जो होता, समुद्रगुप्त सर्वांना माहिती आहे, याला काय म्हणतात, भारताचा नेपोलियन म्हणतात, भारताचा नेपोलियन. आणि कोण म्हणलं होते, ते म्हणले होते V.A. स्मिथ म्हणले होते. कोण होते, V.A. स्मिथ म्हणले होते की समुद्रगुप्त कोण होता, तर भारताचा काय होता, नेपोलियन होता. ठीक आहे. त्याची नाणे कोणती होती, नाणे होती वीणा वाजवणारे, वीणा वादक नाणे त्यांनी स्थापन केलं होतं. त्याची जी माहिती कुठे भेटते, ती भेटते आपल्याला अलाहाबाद प्रशस्तीवरून. त्याची काय होते, आपल्याला माहिती भेटते कोणाविषयी, समुद्रगुप्ताविषयी. ठीक आहे. लक्षात ठेवा, ही काय महत्त्वाची गोष्टी आहेत. ओके. सो हे आहेत समुद्रगुप्ताला शरण गेलेली टोळीची राज्य कोणती, ही सर्व राज्ये होती. नेक्स्ट बघू, जोडा जुळवा, मुकुंददास, बाळ गंगाधर टिळक, लाला लजपतराय, चिदंबरम पिल्लई.
आता विविध ऑप्शनमध्ये स्वदेशी स्टीम नेगोशिएशन कंपनी स्थापन केली, परदेशातील साखरेच्या वापरावरती विरोध म्हणून स्वदेशी चळवळ, मुंबईच्या गिरणी मालकांनी माफक दरात धोत्रे पुरवावीत अशी विनंती केली, आणि तिसरं होतं देशभक्त, चौथं होतं देशभक्तीपर गीते लिहिली. आता बघा पहिली गोष्ट म्हणजे आता बघा जर मुकुंदास बाग टिळक आपल्यामध्ये मुंबईमध्ये काय होतं यांचं कार्यक्षेत्र होतं बॉम्बेमध्ये, ठीक आहे. ते लॉजिकल लागतं की बाळ गंगाधर टिळक जे होते हे काय करणारे मुंबई क्षेत्रातून कार्य करणार आहेत, म्हणून बघा बाळ गंगाधर टिळक मुंबईच्या गिरणी मालकांनी माफक दरात धोत्रे पुरवावीत अशी विनंती केली होती, म्हणजे बचं काय असणार आहे 3 असणार आहे. दिसतंय इथं ऑप्शन फक्त एक दिसतोय, ऑप्शन नंबर 2, ठीक आहे. इथं टिक लागते. दुसरं बघा लाला लजपतरायांचं काय होतं तर परदेशातील साखरेच्या वापराकरता विरोधात स्वदेशी चळवळ चालू केली त्यांनी. त्यानंतर होते चिदंबरम पिल्लई यांचं होतं स्वदेशी स्टीम नेव्हिगेशन कंपनी स्थापन केली, आणि नंतर ते मुकुंदास यांचं होतं देशभक्तीपर गीते लिहिली होती. अचं 4, याचा अर्थ लक्षात घ्या, अचं 4, बचं 3, सीचं 2 आणि डचं 1. ऑप्शन नंबर 2 याचं काय असणार करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणजे ट्रिक फक्त काय होती तर बाळ गंगाधर टिळक कुठले होते मुंबईचे होते, त्यामुळे काय कुठं त्यांचं कार्यक्षेत्र कुठं असणार आहे मुंबईमध्ये असणार आहे, म्हणून हे थोडं काय होतं इथं थोडं पण लॉजिक लागलं असतं, ठीक आहे. सो आन्सर येतो आपला ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर, ठीक आहे. लालचपतराय काय होते हे होते जहाल मतवादी होते, ठीक आहे. टिळक जहालच, आणि बघा लाल बाल पाल बरोबर ना बिपिनचंद्र पाल हे सर्व काय होते जहाल मतवादी होते. चिदंबरम पिल्लई, ठीक आहे, दक्षिण भारतामधील एक मोठे क्रांतिकारक होते. मुकुंदास काय होते याने गेली होती देशभक्तीपर गीते लिहिली होती. लाजपतरायांचे काय होते पंजाबी, द पीपल, पंजाबी आणि वंदे मातरम हे काय त्यांनी वर्तमानपत्र काढली होती, ठीक आहे. आणि टिळकांविषयी आपल्या सर्वांना माहितीच आहे, ठीक आहे. लोकमान्य टिळकांविषयी काय केसरी मराठा असेल, डेक्कन सोसायटी असेल, त्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल असेल, त्यानंतर फर्ग्युसन कॉलेज असेल स्थापन केलं असेल, मराठा असेल, केसरी असेल, अजून काय होतं साराबंदी चळवळ असेल, करबंदी चळवळ असेल, गीता रहस्य ग्रंथ असेल, ओरायन असेल, बरोबर ना, आर्ट ए होम ऑफ वेदास नावाचे ग्रंथ लिहिले असेल, म्हणजे त्यांचं बऱ्यापैकी खूप मोठं कार्य होतं. सो आन्सर आपला ऑप्शन 2 इज द करेक्ट आन्सर. पुढे बघा पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती शहाजहानाच्या दरबारी चित्रकार होत्या, ठीक आहे. ऑप्शन आहे मीर हाशम, चित्रमणी अनुपचित्र, मोहम्मद हसन आणि फकीर उल्ला, ठीक आहे. तर त्यांनी ऑप्शन दिले ए बी, बी सी फक्त, सी डी फक्त आणि ए बी डी फक्त, ठीक आहे. तर बघा की मीर हाशिम होता का, यस हा होता. चित्रमणी अनुपचित्र हे पण होते, फकीर उल्ला हे पण होते, पण मोहम्मद हसन त्यावेळेस तो नव्हता. ॲक्च्युली त्याचं नाव जे होतं ना त्याचं नाव वेगळं येतं, ठीक आहे. काहीतरी हे नाव होतं, ठीक आहे. हसन नावाचा एक होता पण त्याचं नाव वेगळं होतं, ठीक आहे. तो हा व्यक्ती नाही, मोहम्मद हसन नव्हते. सो ए बी डी याचं काय करेक्ट आन्सर आहे, ए बी डी, ठीक आहे. आता बघा की जर विचारलं ना की जहांगीर हा का होता एक बेस्ट पेंटर होता, हा का होता एक फार उत्कृष्ट का होता पेंटर होता, म्हणून याला काय म्हणतात याला गोल्डन एज ऑफ पेंटिंग म्हणतात, गोल्डन एज ऑफ पेंटिंग होतं. आणि हा जो होता कोण शहाजहान हे होतं गोल्डन एज ऑफ आर्किटेक्ट, गोल्डन एज ऑफ आर्किटेक्ट. आपल्या सर्व माहिती ताजमहल वगैरे जे बांधले गेले ते काळात याच काळात बांधले गेलेले होते, ठीक आहे. सो शहाजहान काय होतं तर वास्तू निर्मितीमध्ये हा सोनं काय होता आणि हा काय होता पेंटिंगमध्ये, कारण जहांगीर स्वतः काय करता पेंटिंग करत असे, ठीक आहे. आता बघा की हा जो होता हा सी हा या काळात नव्हता, सो ए बी डी याचं काय करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. आणि जहांगीर काळामध्ये होता दुसरं त्याचं नाव होतं अब्दुल हसन असं होतं, ठीक आहे. तो कोणाचा काळ होता तर या जहांगीरच्या काळात होता, ठीक आहे. सो आन्सर आपलं ए बी डी इज द करेक्ट आन्सर. मग तो काय करायचं की जे मुघल सम्राट आहे
त्यांच्या काळामध्ये जे काही नवरत्न असं फॉर एक्झाम्पल अकबर बघा, अकबराच्या काळामध्ये असणारे नवरत्न हे तुम्हाला माहिती असले पाहिजे. नवरत्न दरबार होतं बरोबर ना, बिरबल असेल किंवा मुल्लादो प्याजा असेल, तोरडमल असेल, ठीक आहे, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. सो आन्सर येतं आपलं ABD इज द करेक्ट आन्सर. पुढे बघा नेक्स्ट, पुढील गोष्टीची कालानुक्रमाने मांडणी करा. पाकिस्तानचा ठराव, राजाजीची योजना, काँग्रेसने फेटाळली, राजाजीचे सूत्र आणि सिमला परिषद. ठीक आहे, 14 बघा. तर बघा पहिला बघा तो होता पाकिस्तानचा ठराव. कधी मांडला तर 1940 मध्ये. कुठे मांडला होता? लाहोर या ठिकाणी. आणि कुणी मांडला होता तर मोहम्मद अली जिन्ना यांनी हा ठराव आता मांडला होता 1940 मध्ये. ठीक आहे, राजाजीची योजना काँग्रेसने फेटाळली. ठीक आहे, हे झाले कधी 1944 मध्ये. राजसूत्र 1944 सेम, पण हे कधी होतं नंतर होतं. ठीक आहे, पुढे बघा नेक्स्ट. आता पुढे ते शिमला परिषद झाली 1945 मध्ये. कोण होते त्यावेळेस? ते वेवेल काय होते, त्याचे अध्यक्ष होते. ठीक आहे, म्हणजे बघा A नंतर B नंतर C नंतर D, ABCD ऑप्शन 2 काय असणार करेक्ट आन्सर ऑप्शनल आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. आता बघा जर मी म्हटलं की मला समजा क्रमवारी लावायची तर बघा आपण थोडं व्यवस्थित करूया. मूव करू आपण याला. बघा पहिलं असणार आहे पहिलं असतं ते म्हणजे ऑगस्ट ऑफर. ऑगस्ट ऑफर कधी होती? 1940 ला बरोबर. त्यानंतर पुढे आलं ते म्हणजे काय होतं? ते होतं पाकिस्तान ठराव. पाकिस्तान ठराव कधी म्हणलं? 1940 मध्ये. त्यानंतर पुढे जे आलं ते म्हणजे काय? ते आलं क्रिप्स मिशन. ते कधी आलं होतं? ते आलं होतं 1942 मध्ये. ठीक आहे, त्यानंतर काय आलं? राजाजी फॉर्म्युला. तो कधी आला होता? तो आला होता 1944 मध्ये. त्यानंतर पुढे जे आलं ते आलं गांधीजींना यांची बोलणी. ती पण त्याच काळात होती, पण ती काळ थोडीशी त्याच काळामध्ये 1944 मध्ये. त्यानंतर होतं देसाई लियाकत करार. नंतर आलं वेवेल योजना. वेवेल योजना. नंतर आलं कॅबिनेट मिशन. कॅबिनेट मिशन. वेवेल योजना कधी? 1945 ची. ठीक आहे, आणि वेवेल योजना कधी? याच्यावरती एक मिनिट. वेवेल योजना इथं आली शिमला परिषद 1945 मध्ये. नंतर आलं कॅबिनेट मिशन. कॅबिनेट मिशन कधी आलं? 1946 ला. नंतर आलं माउंट बॅटन योजना कधी आली? 1947 ला. नंतर आला आपला भारत स्वतंत्र. म्हणजे बघा ऑगस्ट ऑफर, पाकिस्तान ठराव, क्रिप्स मिशन, राजाजी फॉर्म्युला, गांधीजीला बोलणी, देसाई लियाकत करार, त्यानंतर वेवेल योजना, सिमला परिषद, कॅबिनेट मिशन, नंतर आलं माउंट बॅटन प्लॅन. तुम्हाला हे क्रम पाठ ठेवा. ठीक आहे, ओके. सो क्लिअर आहे. ऑप्शन नंबर 2 याचा काय करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे बघू नेक्स्ट. इसवी सन 75 मध्ये टिंबटिंब यांनी भारतातील नियतीचा संदर्भ असलेला नॅचरल हिस्ट्री हा ग्रंथ लिहिला. ऑप्शन्स आहे बघा प्लिनी, हिरोडोटस, मॅगस्थनीज आणि पेरिप्लस. तर बघा याचा आन्सर जे असला पाहिजे ते असला पाहिजे प्लिनी. यांनी केलं होतं
नॅचरल हिस्टॉरिका नावाचं पुस्तक लिहिलं होतं. काय लिहिलं होतं? नॅचरल हिस्टॉरिका असं पुस्तक लिहिलं होतं. ठीक आहे, कोणी लिहिलं होतं? प्लिनी यांनी लिहिलं होतं. हेरोडोटस कोण होता? तो होता इतिहासाचा जनक. कोण होता? हेरोडोटस होता. काय होता? इतिहासाचा फादर ऑफ हिस्ट्री. कोण आहे? हेरोडोटस आहे. मॅग्नेटिसचं काय होतं? ते होतं इंडिका. काय होतं? इंडिका होतं. पेरिप्लसचं काय होतं? पेरिप्लस नाही ते काय होतं? ते नाव आहे पुस्तकाचं फक्त, पेरिप्लस ऑफ इरिथ्रियन सी. पेरिप्लस ऑफ इरिथ्रियन सी हे काय होतं? त्या पुस्तकाचं नाव आहे. ठीक आहे, ज्याचा लेखक आपल्याला माहित नाही. ठीक आहे, हे पुस्तकाचं नाव आहे, हे उत्तर होऊ शकत नाही. प्लिनी याचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, अजून बघा हम्बोल्टचं काय होतं रे? हम्बोल्टचं होतं कॉस्मॉस. कॉस्मॉस का होते पुस्तकाचं नाव होतं. अजून काय शकतो आपण? फॉर एक्झाम्पल अजून कोण होतं? आर्यभट्टाचं काय होतं? आर्यभट्ट यांचं काय होतं? आर्यभट्टीय होतं. भास्कराचार्याचं काय होतं? लीलावती. ठीक आहे, क्लिअर आहे? तुम्हाला काय करायचं? ते काही पुस्तक त्याचे ग्रंथाचे लेखक माहिती असले पाहिजे. ठीक आहे, त्यातलं होतं प्लिनी. ठीक आहे, नॅचरल हिस्ट्री का ल्युसनच्या पुस्तकामध्ये दिले बघा, ते फर्स्ट पेज होते बघा हिस्ट्रीच्या. तर तुम्ही पाठ करा ते ल्युसनवरती जेवढे काही नाव आहेत आणि त्याचे ग्रंथ त्याचे लेखक ते पाठ्य असले पाहिजे. नेक्स्ट जोड्या लावा. पॅरिस, जिनेवा, बॉन, कीव. ऑप्शन आहे राईन, रोन, निपर आणि सीन. ठीक आहे, आता बघा पॅरिस शहर जे आहे ना, ठीक आहे, पॅरिस शहर जे आहे ते आहे कोणत्या नदीवरती? ते आहे सीन नदीवरती. कोणत्या नदीवरती आहे? सीन नदीवरती आहे. त्यानंतर जिनेवा शहर जे आहे ते कोणत्या नदीवरती आहे? रोन नदीवरती. जिनेवा आहे रोन नदीवरती. त्यानंतर बॉन जे शहर आहे ते आहे कोणत्या नदीवरती? आहे राईन नदीवरती. आणि कीव जे आहे ते कुठे? ते आहे निपर नदीवरती आहे. ठीक आहे, बघा पॅरिस सीन नदीवर, त्यानंतर जिनेवा, जिनेवा आहे रोन नदीवरती. तिसरा आहे बॉन. बॉन कुठे? जर्मनीमध्ये आलं, लक्षात द्या. बॉन कुठे? राईन नदीवरती आहे. त्यानंतर आहे कीव, म्हणजे कोणतं? युक्रेनची राजधानी कीव. ते कशावरती आहे? ते आहे निपर नदीवरती आहे. म्हणजे शहरं आणि त्यांच्या नद्या पाठ करा. ठीक आहे, पॅरिस म्हणजे अचं 4, अचं 4 दिसतंय इथं, इथं आणि इथं दिसतंय. बचं 2, बचं 2, ठीक आहे, इथं आणि इथं आहे. पुढे सीचं 1 आहे, सीचं 1 दिसतंय इथं आहे. आणि डीचं काय? 3 आहे. याचा अर्थ ऑप्शन बरोबर, ह्याचं काय करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, अजून बाकी शहर बघा, जसं की रोम शहर कुठे आहे? रोम आहे टायबर नदीवरती. कुठे आहेत? टायबर नदीवरती आहे. त्यानंतर अजून कसं होतं आपण? न्यूयॉर्क आहे हडसन नदीवरती. न्यूयॉर्क कुठे आहे? ते आहे. सर्व पाठ करणं शक्य नाही, पण जेवढे होईल तेवढे पाठ करायला प्रयत्न करायला पाहिजे. न्यूयॉर्क, हडसन. त्यानंतर बुडापेस्ट आहे, बुडापेस्ट आहे डेन्यूब नदीवरती. त्यानंतर आहे डब्लिन, ते आहे लिफर नदीवरती. कशावरती? लिफर नदीवरती आहे. त्यानंतर आहे शांघाय, ते कुठे आहे? यांगत्से नदीवरती आहे. ठीक आहे, अजून बाकी सध्या फॉर एक्झाम्पल कसं म्हणतो आपण? आग्रा कुठे आहे? यमुना नदीवरती आहे. अयोध्या कुठे आहे? शरयू नदीवर. लक्षात ठेवा, कोणत्या नदीवरती? शरयू नदीवरती आहे. आणि कटक कुठे आहे? महानदीवरती. बरोबर ना? आपल्या गोदावरी जे शहर आहे ते पाठ करा. गोदावरी नदीवरती असणारे, महानदीवरती असणारे शहर असतील, किंवा मग तापीवरती असतात, नर्मदावरती असतील, किंवा मग इकडे कुठे आपलं कोणती नदी अजून? कावेरी नदीवरती असतील, कृष्ण नदीवरती असतील, त्याच्यावरती शहर आपल्याला पाठ करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, सो आन्सर याचा ऑप्शन बरोबर आहे, ते करेक्ट आन्सर. पुढे बघू. पुढील विधान विचारात घ्या. कडप्पा खडक श्रेणी ही पेनगंगा आणि गोदावरी नदी खोऱ्यात आढळते. धारवाड खडक श्रेणी मध्ये लोह खनिज आणि मॅग्नीज सापडतं. गोंडवाना खडक श्रेणीमध्ये दगड, कोळसा मुबलक प्रमाणात आढळतो. ठीक आहे, ऑप्शन आहे ऑप्शन 1 फक्त विधान ए बरोबर, ऑप्शन 2 फक्त विधान बी बरोबर, ऑप्शन 3 विधान बी आणि सी बरोबर, विधान ऑप्शन 4
विधान ए बी सी बरोबर. बघा कडप्पा खडक म्हणजे आपला क्वेश्चन कशावरती आहे, हा एक खडक प्रणालीवरती. काय प्रश्न आहे, खडक प्रणालीवरती प्रश्न विचारलेला आहे. बघा खडक प्रणाली, त्याचे ठिकाणे आणि कोणते धातू आढळतात हे आपल्याला माहित असलं पाहिजे. ठीक आहे, बघा ठीक आहे, बघू आता पहिलं बघा आपण. बघा आपल्याकडे जवळपास कोण सापडतं, पहिले असते आर्कियन खडक प्रणाली. कोण सापडते, आर्कियन खडक प्रणाली सापडते. दुसरी असते धारवाड, दुसरी कोणती आहे, धारवाड आहे. तिसरी असते ती असते कडप्पा, कोणती आहे, कडप्पा आहे. चौथी जी आहे ती आहे विंध्यन. पाचवी आहे गोंडवना. सहावी जी आहे ती आहे गाळाचे खडक. कोणते आहेत, ठीक आहे. पहिले बघा आता आर्कियन खडक जे सापडतात ते कुठे सापडतात, ते सापडतात गडचिरोली सिंधुदुर्ग. कुठे सापडतात, गडचिरोली आणि सिंधुदुर्ग सापडतात. इथे काय सापडणार आहे, लोहखनिज. दुसरं कुठं सापडतं, ते सापडतं बॉक्साईट. कोण सापडतं, बॉक्साईट सापडतं. ठीक आहे. त्यानंतर धारवाड, ते सापडतं कुठं, ते सापडतं भंडारा, सिंधुदुर्ग आणि नंतर सापडतं चंद्रपूर या ठिकाणी. कुठं सापडतं, चंद्रपूर या ठिकाणी सापडतं. ठीक आहे. त्यात काय सापडतं, त्यात सापडतं लोहखनिज, दुसरं सापडतं मॅग्नीज. पुढे बघा कडप्पा, यामध्ये दोन श्रेणी बघा. पहिली असते कलादगी श्रेणी, कलादगी श्रेणी. ती सापडते कुठं, कोल्हापूरकडे. कुठं सापडते, कोल्हापूर भागात सापडते. आणि दुसरी असते ती असते पैनगंगा श्रेणी. कोणती असते, पैनगंगा श्रेणी असते. ती कुठं सापडते, ती सापडते कुठं, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली भागामध्ये. ठीक आहे. नंतर विंध्य, विंध्य आपल्याकडे फार कमी आहेत. कुठे बघतो, ते आहेत चंद्रपूर भागात. कुठे आहेत, चंद्रपूर भागामध्ये सापड. विंचू बघा, लक्षात विंचू, विंध्य आणि चंद्रपूर बरोबर. पुढे असतं गोंडवाना. गोंडवानामध्ये काय सापडतं रे, कोळसा. काय सापडत असतो, कोळसा सापडतो. कुठे कुठे सापडणार रे, तर तो सापडतो कुठे, तो सापडतो चंद्रपूर, नंतर सापडतो नागपूर या ठिकाणी, नंतर सापडतो गडचिरोली, नंतर सापडतो भंडारा या ठिकाणी काय होतं, सापडतो. ठीक आहे. गाळाचे खडक, ठीक आहे, कुठे सापडणार, नदी पात्रामध्ये. कुठे सापडतात, नदी पात्रामध्ये सापडतात. ठीक आहे. सो लक्षात ठेवा. आणि क्रम लक्षात ठेवा. सर्वात जास्त काय असतं, आर्कियन. 2 नंबर असतं धारावाड, 3 नंबर आहे कडप्पा, 4 नंबर आहे विंध्य. अर्धा कवी, लक्षात ठेवा, अर्धा कवी. आर्कियन, धारवाड, कडप्पा आणि विंध्यन असतं. ठीक आहे. जवळपास आपल्या महाराष्ट्र उत्पन्न पाहिलं ना, उत्पन्नामध्ये बघा, उत्पन्न सांगता, उत्पन्नामध्ये पहिला जो असतो उत्पन्न कोण भेटतं, ते भेटतं आपल्याला कोळशापासून, दुसरा पडतं चुनापासून, न सापडतं लोहखनिजापासून. का उत्पन्न सर्वात जास्त भेटतं. पैसा कुठून भेटतं आपल्याला, तर या 3 खनिजापासून सापडतो. आणि साठे पाहिले, साठे तर आपल्याला सर्व साठे कोणाचे असते, कोणाचे, ते आहे मॅग्नीज, जवळपास 40%. ठीक आहे. साठेमध्ये कोणी पहिला आहे मॅग्नीज, दुसरं जे आहे ते आहे बॉक्साईट, तिसरा आहे लोहखनिज, चौथा आहे क्रोमाइट, नंतर आहे कायनाइट. 4 आणि 5 लक्षात ठेवा. ते काय साठेमध्ये मॅग्नीज, बॉक्साईट, लोहखनिज आणि क्रोमाइट. शेवटी कायनाइट. आणि कायनाइट किती, जवळपास ते आहे 10% आसपास. क्रोमाइट किती, 15%. लोहखनिज किती आहे 20%. बॉक्साईट किती आहे 21%. आणि मॅग्नीज किती आहे, ते आहे जवळपास 40% होतं आपल्या महाराष्ट्रामध्ये सापडतं. 60 लक्षात ठेवा. आणि आपण विचारलं उत्पन्न कोणाचं जास्त आहे, तर आपल्याला पहिला आहे कोळसा, 2 नंबर आहे चुना. चुना कुठं सापडतो, यवतमाळमध्ये. कोळसा कुठं सापडतो, तर विदर्भामध्ये सापडतो. लोखंड कुठं सापडतं, ते सापडतं विदर्भ प्लस आपल्या सिंधुदुर्ग किंवा कोकणच्या किनारपट्टीमध्ये सापडतं. सो आन्सर आहे आपला
याचा आन्सर काय असं बघा, आता आन्सर आहे ए बी सी, हे तिन्ही विधाने कायचे बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, नदी आणि त्यांचं क्षेत्र किंवा उगम क्षेत्र, बरोबर ना. नदी आणि उगम क्षेत्र त्यांनी विचारलंय. पहिलं आहे सिंधू. बघा आता नीट बघा, सिंधू कुठे आहे, तर आता मला सिंधू नदी कुठे रे, कुठे वाहते, ती वाहते हिमालयाच्या वरच्या भागातून, बरं, जम्मू काश्मीर ते भागातून काय वाहते. याचा अर्थ बघा, हे जे भाग ते ह्याच्यामध्ये असणार आहे का, नाही, हे सोडून द्या. छत्तीसगड कॅन्सल, बेतुल कॅन्सल, मध्य प्रदेश कॅन्सल, पश्चिम घाट कॅन्सल, राहिलं का फक्त सिंधुदुर्ग तिबेटमधील मानसरोवर का ते उगम पावते. झालं अचं 2. बघा अचं 2 ऑप्शन कुठे दिसतंय, इथं आणि इथं दिसतंय. 2 आणि 1 कटलं, 3 आणि 4. पुढे बघा, तापी नदी. ठीक आहे, तापी नदी कुठे उगम पावते, ती उगम पावते बेतुल या ठिकाणी काय उगम पावते, बेतुल जिल्ह्यातील 7 पुढे उगम पावते. नर्मदा मध्य प्रदेशातील अमरकंटक नदी उगम पावते. कावेरी काय होते, पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी पर्वत उगम पावते, म्हणजे डचं 4. बघा सिंधुदुर्ग 2 3 4 5, 2 3 4 5, 2 3 4 5 दिसतं का ऑप्शन, हां इथं ऑप्शन 4 याचं काय असणार, करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, अजून बाकीचे बघा, जसं यमुना नदी कुठे उगम पावते, यमुनोत्री ग्लेशियरमध्ये. गंगा नदी गंगोत्री ग्लेशियरमध्ये काय उगम पावते, बरोबर. अजून कोणती, समजा गोदावरी कुठे उगम पावते, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ब्रह्मगिरी पर्वतातून. त्यानंतर कोणती, कृष्ण नदी कुठे उगम पावते, महाबळेश्वर या ठिकाणी काय होते उगम पावते. क्लिअर आहे, म्हणजे तुम्हाला नद्या त्यांचे उगम क्षेत्र माहिती असले पाहिजे. ठीक आहे, किंवा पैनगंगा नदी कुठे उगम पावते, अजिंठा डोंगरामध्ये काय उगम पावते. ठीक आहे, सो आन्सर इज ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. पुढे बघा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या आणि लिंग गुणोत्तर जनगणना 2011 प्रमाणे बरोबर आहे. ठाणे, नाशिक, नांदेड आणि औरंगाबाद. ठीक आहे, बघा पहिलं बघा, ठाणे घनता आहे 886, लिंग गुणोत्तर आहे 986. पुढे आहे नाशिक, घनता आहे 393, लिंग गुणोत्तर आहे 934. पुढे आहे नांदेड, लिंग गुणोत्तर आहे घनता आहे 319 आहे, लिंग गुणोत्तर आहे 943. आणि औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, घनता आहे 366 आणि लिंग गुणोत्तर आहे 920. ठीक आहे, त्यांनी विचारले की खालीलपैकी कोणते बरोबर आहे, कोणते बरोबर आहे. बघा ठाणेमध्ये घनता किती रे, 886 आणि लिंग गुणोत्तर किती 986. असं आहे का रे कुठे, नाही. आता महाराष्ट्रामध्ये एवढं गुणोत्तर असणारा एकही जिल्हा नाही, कारण की आपल्याला माहिती आहे की हे जे आहेत गडचिरोली वगैरे, ठीक आहे, त्याचं किती जवळपास काहीतरी 960च्या आसपास काहीतरी घनता येते. ठीक आहे, म्हणजे 900 प्लस असणं फक्त, म्हणजे हा ऑप्शन तर करतो. पुढे आहे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे, घनता आहे 366. ठीक आहे, आणि लिंग गुणोत्तर आहे 920. तर एक लिंग गुणोत्तर एवढं नाही आहे, लिंग काय कमी आहे. म्हणून बघा ठाणे आणि औरंगाबाद काय होतं, कट होतं. राहिलं होतं काय नाशिक आणि नांदेड. नाशिकची किती घनता 393 आहे का, हो आहे. आणि लिंग गुणोत्तर 334 हो आहे. त्यानंतर नांदेडमध्ये 319 घनता आहे आणि लिंग गुणोत्तर किती 943 आहे. याचा अर्थ बी आणि सी काय बरोबर आहे, ए आणि डी काय चुकीचे आहे. सो आन्सर इज आपलं ऑप्शन नंबर बी अँड सी, ऑप्शन 3 इज द करेक्ट आन्सर आहे. मग तुम्हाला बघा, तुम्हाला लोकसंख्या टॉपिक करायचं आहे. लोकसंख्या टॉपिक करणं गरजेचं आहे. त्यामुळे काय करायचं, त्यामुळे 2 टॉपिक पहिलं असतं महाराष्ट्र, ॲक्च्युअली पहिले इंडिया करा, दुसरं करायचं असतं महाराष्ट्राविषयी करायला लागणार. ठीक आहे, नेक्स्ट बघा, खाली शासनाने दिलेल्या इष्टतम लोकसंख्येच्या व्याख्येच्या संदर्भातील राष्ट्रीय शासनाच्या जोड्या जुळवा. बॉल्डिंग, डाल्टन, पीटरसन, कार्ल सँडर्स. इकडे जास्तीत जास्त आर्थिक परतावा, राहणीमान दर्जा उंचावणे, जास्तीत जास्त समाज कल्याण आणि प्रति डोई जास्तीत जास्त उत्पन्न. ठीक आहे, तर बघा आता डाल्टनमध्ये आपल्याला, ठीक आहे, डाल्टनचं जे असतं ना ते आहे काय, डाल्टनचं असतं प्रति डोई जास्तीत जास्त उत्पन्न. ठीक आहे, ते शब्द आहे ह्यूज ॲग्रिगेट वेलफेअर. शब्द काय त्याला, ह्यूज ॲग्रिगेट वेलफेअर असा शब्द आहे. ठीक आहे, तर प्रति डोई सर्वात जास्त उत्पन्न म्हणजे काय, बचं काय असलं पाहिजे, 4 ऑप्शन असलं पाहिजे. बघा दिसतंय. त्यानंतर कोण आहे, पीटरसन. पीटरसनचं आहे जास्तीत जास्त आर्थिक परतावा. काय आहे, जास्तीत जास्त आर्थिक परतावा. त्यानंतर जो आहे कार्ल सँडर्स, याचा आहे जास्तीत जास्त समाज कल्याण करणे. आणि बॉल्डिंगचा आहे राहणीमानाचा दर्जा उंचावणे, म्हणजे अचं 2, बचं 4 आणि सीचं 1, डचं 2. ऑप्शन नंबर 2 याचं काय करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. एचं 2, बीचं 4, सीचं 1, डीचं
3. ठीक आहे. पुढे बघा, महाराष्ट्रातील मृदेच्या संदर्भातील विधाने पहा. रेगूर मृदेमध्ये ॲल्युमिनियम लोहाचे प्रमाण भरपूर असते. जांभी मृदा आर्द्र हवामान विभागात आढळते. तांबडी मृदा भंडारा जिल्ह्यात आढळते. तांबड्या मृदेत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण काय असते, कमी असते. आता हा क्वेश्चन काय झालाय, ॲक्च्युअली पर्याय बघा. फक्त विधान ए बरोबर, विधान ए बी सी बरोबर, विधान ए सी डी बरोबर नाहीत, म्हणजे चूक. विधान ए बी सी डी बरोबर. ठीक आहे. आता क्वेश्चन काय झाला, हॅश झालाय. क्वेश्चन काय झालाय, हॅश झालेला आहे. कारण सांगतो बघा, रेगूर मृदा म्हणजे काय आपली असते, ब्लॅक सॉइल. काय असते, ब्लॅक सॉइल असते. का सॉइल ब्लॅक असते, बिकॉज इथे काय असतं, टिटॅनियम फेरस काय असतं, मॅग्नेटाइट असते. त्याच्यामुळे काय होते, काळी होत असते, बिकॉज ऑफ टिटॅनियम फेरस मॅग्नेटाइटमुळे. ठीक आहे. तर बघा, या सॉइलमध्ये काय असतं, ॲल्युमिनियम ठीक आहे जास्त असणार आहे, पण लोह काय असतं, कमी असतं. लोह काय असणार आहे, कमी असतं. म्हणून ऑप्शन काय होतो, कट होतो. ऑप्शन रॉंग, ए रॉंग आहे. पुढे बघा, जांभी मृदा आर्द्र हवामान विभागात आढळते. असते का, हो असते. आपल्याला माहिती की आपला जो भाग आहे कोणता, सिंधुदुर्ग आणि गडचिरोली, आपलं सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, इथे काय होतं आपल्याला जांभी मृदा काय होते, आढळते. पुढे बघा, तांबडी मृदा भंडारा जिल्ह्यात आढळते. तांबडी मृदा म्हणजे काय, रेड सॉइल. ठीक आहे, यस हे पण बरोबर आहे. पुढे बघा, तांबड्या मृदेमध्ये सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण काय असते, कमी असते. हे पण वाक्य काय बरोबर आहे. याचा अर्थ बी सी आणि डी हे बरोबर होते. असा ऑप्शन दिसतोय आपल्याला एक पण नाही आहे, म्हणून ऑप्शन क्वेश्चन काय होतो, कॅन्सल झाला. याचा आन्सर पण होतं बी सी डी इज दी राईट. ठीक आहे. थोडं बघू आपण सॉइल विषयी. बघा, सॉइल आणि याच्यामध्ये आहेत कंपोनंट. म्हणजे काय काय असतं. ठीक आहे. बघा, पहिली असते गाळाची मृदा. गाळाची मृदा यामध्ये काय असतं रे, यांच्यामध्ये ॲल्युमिनियम, कॅल्शियम नॅच्युरली ॲल्युमिनियम, त्यानंतर Fe, ह्युमस, याचं प्रमाण काय असतं, जास्त असतं. दुसरी असते काळी मृदा. या मृदेमध्ये काय असतं, या मृदेमध्ये काय काय जास्त असतं, तर यामध्ये कार्बोनेट, मॅग्नेशियम, त्यानंतर पोटॅशियम आणि लाईम का असतो, जास्त असतो. त्यानंतर असते लाल मृदा, त्याला आपण तांबडी मृदा म्हणतो. त्यामध्ये काय असतं, Fe काय असतो, जास्त असतो. Fe काय असतो, जास्त असतो. याच्यामध्ये ॲल्युमिनियम पण असतं, लक्षात ठेवा. पुढे असते जांभी मृदा. जांभी मृदा सेम, याच्यामध्ये काय असतं, Fe प्लस काय असणार आहे, जास्त असणार आहे. ठीक आहे. अजून काय राहिलं का, गाळाची मृदा, काळी मृदा, लाल मृदा आणि जांभी मृदा. ठीक आहे. आणि काळी मृदा काळे का असते, बिकॉज ऑफ टिटॅनिफेरस मॅग्नेटाइटमुळे. कशामुळे, टिटॅनिफेरस मॅग्नेटाइटमुळे काय असते, काळी असते. ठीक आहे. त्यामध्ये काय असतं, सोडियम, फॉस्फरस आणि ह्युमस का असतो, कमी असतो. कशामध्ये, या काळी मृदेमध्ये. याला काय म्हणतात, डीप सॉइल अर्थ म्हणतात, किंवा तिला काय म्हणतात, सेल्फ प्लगिंग सॉइल म्हणतात. काय त्याला, सेल्फ प्लगिंग म्हणजे स्वतः प्लग करणारी सॉइल असं म्हणतात. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. खालील विधानाचे परीक्षण करून योग्य पर्याय निवडा. बहुतांश भारतीय कोळसा क्षेत्र 78 डिग्री पूर्व रेखावृत्ताच्या पूर्वेला आढळते. भारताच्या एकूण कोळसा उत्पन्नाच्या 50% कोळसा का होतो, ओरिसा, छत्तीसगड आणि झारखंडमध्ये राज्यातून येतो. ठीक आहे. आता क्वेश्चन बघा, कसा क्वेश्चन आहे, तर हा विचारला आपल्याला, ठीक आहे, मॅप बेस्ड क्वेश्चन हा. त्याने म्हणलंय की 78 डिग्री पूर्व. आता मला सांगा की आपल्या सर्व माहिती की हे जे अलाहाबाद शहर आहे, अलाहाबाद शहर, या शहरावर काय होते, आपली काय होते, लाईन जाते. ठीक आहे, बरोबर ना. कुठं ती जाते, UP, तर जाते MP, नंतर ते ओडिसा, अजून कुठं ते छत्तीसगड, अजून कुठं ते आंध्र प्रदेश. ठीक आहे. ही लाईन होते अशी जाते. कुठून,
82 डिग्रीपासून 82 डिग्रीपासून म्हणजे आपण 78 पकडू इकडं, ठीक आहे, इथं समजा फॉर एक्झाम्पल. ते असं म्हणतात की या 78 डिग्रीच्या पूर्व बाजूला म्हणजे कोणत्या बाजूला रे, या बाजूला कोळसा क्षेत्र आहे का? यस आहे. आपल्याला सर्व माहिती आहे की हा जो भाग आहे हा आहे छोटा नागपूर प्लेटो. कोणता हा? छोटा नागपूर पठाराचा काय भाग आहे. आणि आपण माहिती की छोटा नागपूर प्लेटो कशासाठी फेमस आहे, तर कोळशासाठी काय फेमस आहे. म्हणजे पहिलं वाक्य काय असणार आहे, बरोबर असणार आहे. पुढे बघा, भारताच्या एकूण कोळसा उत्पन्नाच्या 50% कोळसा का होतो, ओरिसा, छत्तीसगड आणि झारखंडमध्ये काय होतो, तयार होतो. हे पण वाक्य काय बरोबर आहे. आपल्याला माहिती की छोटा नागपूर पेटीमध्ये काय हे जे राज्य आहेत ओरिसा, छत्तीसगड, झारखंड कुठे, तर छोटा नागपूर पेटीवरतीच आहे. त्यामुळे काय होतं, या भागामध्ये काय असणार आहे, कोळसा काय असणार आहे, उत्पादन जास्त असणार आहे. सो ऑप्शन ए आणि बी दोन्ही काय बरोबर आहे. ऑप्शन नंबर ए अँड बी, ठीक आहे, दोन्ही पण काय बरोबर. ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. 78 आता लक्षात ठेवा रे, थोडं सांगतो बघा. आपली जी टाइमलाईन ना, इंडियन स्टँडर्ड टाइम कुठे झाली ती गेलेली आहे अलाहाबाद शहराजवळ. अलाहाबाद शहराजवळ गेलेली आहे. अलाहाबाद शहर म्हणजे मिर्जापूर आहे ना, तिथून गेलेली आहे. या हे जे गेलेत नाही किती काय गेले, ते गेलेत 5 मध्ये. MOUCA या 5 राज्यातून गेली. एम म्हणजे MP, ओ म्हणजे ओडिसा, यू म्हणजे UP, सी म्हणजे छत्तीसगड आणि ए म्हणजे काय, आंध्र प्रदेश. ठीक आहे, पाठ्य. आणि इकडे काय, रागू माझा मित्र छाप. ठीक आहे. इथून काय गेले, हे गेले आपलं कर्कवृत्त गेलं. काय केलंय, कर्कवृत्त गेलेलं आहे. कुठून, राजस्थान, गुजरात, नंतर काय मध्य प्रदेश, झारखंड, त्यानंतर काय मिझोरम, त्रिपुरा, छत्तीसगड आणि शेवटी काय पश्चिम बंगाल. इथून काय केलं आपलं, कोणतं गेलं, कर्कवृत्त गेलेलं आहे. लक्षात ठेवा, राघव माझा मित्र छाप. आणि इथं काय मोका, MOUCA, MP, ओडिसा, UP, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश काय केलंय, टाइमलाईन गेली. म्हणजे आपली काय IST गेली, इंडियन स्टँडर्ड टाइम गेलेलं आहे. ठीक आहे. पुढे बघू नेक्स्ट. उपोष्ण कटिबंधीय उच्च दाब पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाब विभागाकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात. पहिला आहे स्थानिक वारे, पश्चिमी वारे, व्यापारी वारे की डोंगर वारे. तर आन्सर आहे याचं व्यापारी वारे. त्याला काय आपण ट्रेड विंड्स असं म्हणतो. काय म्हणतात त्याला, ट्रेड विंड्स असं म्हणतात. तर पुढे काय वापर कशासाठी वापर करायचे, तर व्यापाऱ्याचे जे काही जहाज आहेत त्यासाठी त्यांना वाहवण्यासाठी ही वारे वापरायची म्हणतात. काय व्यापारी वारे असं म्हणत असत. ठीक आहे. तर बघा, आपल्याला माहिती आहे की आपली जी इंडियाच्या म्हणजे आपला जो कॉन्टिनेंट आहे, सॉरी आपलं जी काही पृथ्वी आहे, एक मिनिट, ठीक आहे, बघा ठीक आहे. आता हा आहे विषुववृत्तीय भाग. ठीक आहे. याच्यावरती जे आहे ते आहे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. हे काय आहे, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. इथे खाली जो आहे तो आहे ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन या 23 डिग्रीला, या 23.23 डिग्रीला. इथं असतं 66 डिग्रीवरती आणि इथं असतं 90 डिग्रीवरती. ठीक आहे. 90 इथं सेम, इथं बघा 66 डिग्री. ठीक आहे. आता बघा काय होतं की आपल्या सर्व माहिती आहे की हा जो भाग आहे इक्वेटोरचा भाग, इथे काय असतं, सूर्यप्रकाश काय असतो, जास्त असतो. इथं तयार होतं लो प्रेशर एरिया. काय तयार होत असतो, लो प्रेशर एरिया काय होतं, तयार होत असतो LP. आणि इथं काय होतं, इथं उष्णता असल्यामुळे काय होतं की हा जो भाग आहे इथं काय होतं, लो प्रेशर इथं होतो. इथं काय होईल, इथं बनतो आपला हाय प्रेशर एरिया. काय बनतो, हाय प्रेशर एरिया बनतो. आता इथले जे काही वारे, हे वारे काय होतात, बिकॉज ऑफ कोणता, फेरल्स लॉ. बिकॉज ऑफ फेरल्स लॉ हे वारे काय होतात, इन नॉर्थ ते काय फिरतात, ते फिरतात राईट साईडला. आणि इन साऊथ ते फिरतं कुठं, ते फिरतात लेफ्ट साईडला. ठीक आहे. ज्यावेळेस हे वारे काय होतात, इकडून इकडे वाहत येतात. ठीक आहे. तिकडे होतात, ते होतात राईट साईडला इन दिस वे. हे असतात आपले ट्रेड विंड्स. हे काय असतात, आपले ट्रेड विंड्स असतात. आणि ते साऊथमध्ये असतात, काय होते, ते वाहतील कोणत्या बाजूला, डाव्या बाजूला. म्हणजे इथून वाहत आले इकडे जातील डावे.
यांना म्हणतो आपण ट्रेड विंड्स असं म्हणतो. कुठून 23 डिग्रीपासून तर या 23 डिग्रीमध्ये काय असतात आपले ट्रेड विंड्स असतात. ठीक आहे, ठीक आहे, ओके. आता यांना काय म्हणतात, दे आर ऑल्सो नोन ॲज अ ईस्टर्लीज. त्यांना काय आपण ईस्टर्लीज असं म्हणतो. का बरं, दे कम्स फ्रॉम ईस्टर साईड, दे कम फ्रॉम ईस्ट साईड म्हणतात, त्याला म्हणतात ईस्टर्लीज असं म्हणतात. आता इथं उलटं बघा, याच्यावरती इथे जे असतो हाय प्रेशर एरिया, ठीक आहे, इथून काय होतात ते दे विल मूव्ह टुवर्ड्स द राईट साईड अगेन, इथून काय होतं इकडं मूव्ह होतात, म्हणून याला म्हणतो आपण वेस्टर्लीज. याला काय म्हणतो आपण वेस्टर्लीज असं म्हणतो. इथं बी सेम लागू होतं. इथं काय असतं रे वेस्टर्लीज, बिकॉज दे आर मूव्ह टुवर्ड्स द दिस वे, हे असतं वेस्टर्लीज. हे काय असतात वेस्टर्लीज असतात. ठीक आहे, आता याच्यावरती ठीक आहे सेम इकडे असणार आहे, इथून काय होतं परत वारे काय होतात इकडं व्हायला लागतात. इथून काय होतं पुन्हा सेम लेफ्ट साईडला म्हणजे या साईडला काय होतात ते वारे वाहतात. आता ही जी सेल असते ना हिला म्हणतो आपण हॅडलीज सेल. याला काय म्हणतात आपण हॅडलीज सेल म्हणतात. आणि इथे असते हिला म्हणतात आपण फेरल सेल म्हणतात. याला म्हणतात फेरल सेल असं म्हणतात. हे लक्षात ठेवा, हॅडलीज सेल आणि फेरल सेल. एच एफ लक्षात ठेवा, एच आणि एच कडूनच खाली असतो, एफ पुढे असतो, वर असतो. हॅडलीज सेल आणि नंतर असते फेरल सेल असते. सो बघा, हे झाली ईस्टर्लीज, हे झाली वेस्टर्लीज. क्लिअर आहे. आता आपण आपल्या ऑप्शन घेऊ. ठीक आहे, म्हणजे आन्सर घेऊ. असं आपण ऑलरेडी काढलंच आहे, सांग थोडंसं. बघा, स्थानिक वारे म्हणजे कधी माहिती का, ते असतात लोकल विंड्स. ते काय असतात लोकल विंड्स असतात. फॉर एक्झाम्पल बघा, आपण म्हणतो बघा हे मिस्टल्स वगैरे हे आहेत ना, मिस्टल्स, बोरा, पंपाच नाही त्याचं नाव काय, ठीक आहे, मिस्टल, बोरा, त्यानंतर फोन, चिनूक, हे काय असतात सर्व स्थानिक वारे असतात. ठीक आहे. डोंगर वारे म्हणजे काय, पहिले असतात म्हणजे डोंगर आणि दरीय वारे, डोंगरी वारे आणि दरीय वारे असतात. बघा, पहिले असतात ॲनाबेटिक विंड. कोणते असतात ॲनाबेटिक विंड असतात. त्याला म्हणतो आपण दरीय वारे. त्यांना काय म्हणतो आपण दरीय वारे म्हणतो. ते कधी वाहतात, ते वाहतात दिवसा वाहतात, म्हणजे दिवसाच्या काळात वाहतात वाहतात. दुसरे असतात कॅटाबेटिक विंड. कॅटाबेटिक विंड ते असतात डोंगरी वारे. कोणते असतात डोंगरी वारे. कुठे होतात ते डोंगर, कुठे म्हणतात डोंगरी वारे. जे दरी त्याला म्हणतो आपण दरी वारे म्हणतो. ते कधी वाहतात, ते वाहतात रात्रीच्या वेळेस वाहतात. किती वाहतात रात्रीच्या वेळेस वाहतात. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा की आपलं जे मान्सून आहे, मान्सून हे पण काय एक लोकल विंड आहे. मान्सून हे काय एक लोकल विंड आहे, लक्षात ठेवा. क्लिअर आहे. सो आन्सर नंबर 3, ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. पुढे बघू नेक्स्ट. महाराष्ट्रामध्ये शेत जमिनीच्या विभाजनामुळे काय झाले. बघा काय विचारले, महाराष्ट्रामध्ये शेत जमिनीच्या विभाजनामुळे म्हणजे तुकडीकरणामुळे काय झाले पाहिजे. काय विचारले, परिणाम विचारला आहे. काय विचारलाय, काय परिणाम झाले विचारलं आहे. पहिले बघा, शेतकरी स्वतःच्या कुटुंबापर्यंत धान्य उत्पादन करू शकत नाही. येस एक्झॅक्टली. जर शेत कमी झालं काय उत्पन्न करते की स्वतः पोट नाही. शेत जमिनीस पाणी पुरवठा करण्यास अडचणीमुळे होते. मला सांगा, समजा आपल्याला फक्त अर्धा एकरवर आहे, काय आहे आपल्याकडे फक्त अर्धा एकरवर आहे, तर आपल्याला हे भेटेल का रे, क्षेत्र भेटणार आहे का नाही. ते क्रायटेरिया असतो की तुमचं वावर कमीत कमी 1.5 एकरच्या आसपास असलं पाहिजे. 1.25 एकरच्या पुढे किंवा 1.5 एकरच्या पुढं तुमचं वावर असेल तर मला वाटतं क्षेत्र भेटताना भेटत नाही. क्लिअर सर्वांना. पुढे बघा, आधुनिक शेती अवजाराचा आर्थिकदृष्ट्या उपयोग परवडत नाही. मला सांगा, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे अर्धा एकर जमीन आहे, तर मी ट्रॅक्टर घेऊ शकतो का रे, नाही. कारण अर्धा एकर जमीन ट्रॅक्टर घ्यायची गरज आहे का, नाही. याचा अर्थ काय होतो, मला तो खर्च काय परवडत नाही. शेतीवर व्यक्तिगत लक्ष ठेवणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. यस, मला सांगा अर्धा एकर वावर आहे आणि मला समजा फॉर एक्झाम्पल तिथं दररोज 5 किलोमीटर जायचं असेल तर तेवढा खर्च मला लागणार आहे ना गाडीसाठी. सो ते काय होत नाही, आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. याचा अर्थ चारही विधाने काय त्याचे परिणाम आहेत. सो बघा याचा आन्सर येतं आपलं काय ABCD, हे चारही पण काय बरोबर आहेत. सो ऑप्शन नंबर 4 याचा असणार करेक्ट आन्सर असणार आहे. आपण सर्व शेतकरी मुलं आहेत, सर्वांना माहिती एक्झॅक्टली काय होतं, बरोबर की नाही. हे सर्व आपल्याला म्हणजे याचा अभ्यास नाही केला तर कळतं आपल्याला की सध्या काय घडतं आपल्यासोबत, बरोबर ना. सो हे चारही ऑप्शन काय याचे बरोबर आहे. ठीक आहे. पुढे नेक्स्ट, सागर तळ खालीलपैकी प्रमुख विभागात विभागले जाते, त्याचे योग्य पर्याय निवडा. भूखंड मंच, भूखंड उतार, भूखंड कटक आणि पर्वत, मध्यम खोल सागरी पठार, खोल सागरी मैदान आणि सागरी डोह. ठीक आहे. आता ऑप्शन दिले आपल्याला. ऑप्शन आहे केवळ ABCE बरोबर, केवळ ABEF बरोबर. ऑप्शन 3 आहे केवळ ABDF बरोबर आणि केवळ BCDEF बरोबर. ठीक आहे. तर बघा काय विचार आपला सागरी तळ. ठीक आहे. आता बघा सागर जो आपला समुद्र जो असतो, या समुद्राचं स्ट्रक्चर आपल्याला विचारलेलं आहे. बघू आपण.
ठीक आहे, बघा आता आपण स्टार्ट करूया. सपोज आता विचार करा की हा आपला समुद्र आहे, हा काय आपला, बघा हा आहे आपला समुद्र. ठीक आहे, आता मी याला थोडं ब्ल्यू काढतो. बघा ठीक आहे, हे सर्व पाणी आहे बरोबर, क्लिअर सर्व ना. आता बघा जर आपण या समुद्राचं जर स्ट्रक्चर पाहिलं आतमध्ये तर काय दिसतं आपल्याला, तर पहिलं दिसतं ते म्हणजे काय, तर याला असतो एक असतो, एक मिनिट बघा हा असतो पहिला असतो तो म्हणजे तो असतो कॉन्टिनेंटल शेल्फ. हा काय असतो, कॉन्टिनेंटल शेल्फ असतो. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण, एक मिनिट त्याला आपण नाव सांगतो, त्याचं नाव आहे भूखंड मंच. त्याला काय म्हणतो आपण, भूखंड मंच असं म्हणतो. ओके, त्यानंतर याच्या खाली चालू होतं ना, याच्या खाली तो असतो आपला कॉन्टिनेंटल स्लोप. हा काय असतो, भूखंड उतार असतो. का असतो, भूखंड उतार असतो. ठीक आहे, हा असतो भूखंड उतार, याला काय असतो, उतार असतो बरोबर. त्याच्यानंतर खाली जो असतो, ठीक आहे, त्यानंतर खाली जो असतो तो असतो खोल सागरी मैदान. का असतं पुढं, खाली असतं खोल सागरी मैदान असतं. याला म्हणतात ॲबिसल प्लेन असं म्हणतात. काय म्हणतात, ॲबिसल किंवा अबायसल प्लेन असं म्हणतात. ठीक आहे, त्यानंतर याच्या खाली जे असतात त्या असतात इथं काय असतात, काही पर्वत असतात. काय असतात, काही पर्वत असतात. बघा ठीक आहे, याला म्हणतो आपण सी माउंट असं म्हणतो. काय आपल्याला सी माउंट असं म्हणतात. नंतर खाली काय असं काही ग्योट्स असतात, GUYOT असं म्हणतात. आणि सर्वात शेवटी खाली जे असतं ते असते आपली गर्ता असते. काय असते, गर्ता असते. बघा इथं ही काय असते, एक अशी कॅनॉन असते. काय असते, कॅनॉन असते. याला म्हणतो आपण, सॉरी कॅनॉन इट्स नोन ॲज अ ट्रेंच, इट्स नोन ॲज अ ट्रेंच असं म्हणतो. ठीक आहे, तर बघा म्हणजे भूखंड मंच, भूखंड उतार, ॲबॅसल प्लेन, सी माउंट, ग्योट, नंतर काय असतं, ट्रेंच असते. ट्रेंच म्हणजे काय तर दिसत नाही तुम्हाला ते, बघा एक मिनिट सांगतो, हे बघा इथं. ठीक आहे, ही असते एक अशी सागरी गर्ता असते. काय असते, सागरी गर्ता असते. ट्रेंच त्याला म्हणतो आपण, इट्स नोन ॲज अ ट्रेंच. ठीक आहे, तर हे असतात, ह्या आपला भाग जो आहे याला काय म्हणतो आपण, हा भाग असतो आपला सागरी तळ. हा काय असतो आपला सागरी तळाचा भाग असतो. ठीक आहे, अशा पद्धतीनं असतं. इथं काय असतं बघा, भूखंड म्हणजे काय असते, ते असते मासेमारी असते, मासेमारी. नंतर असं खनिजे असतात. काय असतात, काही खनिजे असतात. ठीक आहे, भूखंड उताराचा भाग आहे. ठीक आहे, नंतर असं अबॅसल प्लेन असतं. इथं काय असतं, इथं असतं फॉस्फरस आणि पोटॅशचं काय साठे असतात. फॉस्फरसचे काय असतात, साठे असतात. त्यानंतर इथं पेट्रोलियम पदार्थ सापडतात, पेट्रोल्स वगैरे इथे काय होतं, सापडतात पेट्रोलियम पदार्थ सापडतात. सो बघा आन्सर काय येतं बघा. आता आपण थोडं ह्याच्यात बघू बघा. ठीक आहे, भूखंड म्हणजे आहे का, यस आहे. त्यानंतर भूखंड उतार हो आहे, ए बी दिसतंय बघा, ए बी ए बी ए बी. ठीक आहे, ऑप्शन जिथं चौथा कटला. पुढे बघा, भूखंड खोल सागरी मैदान आहे का, हो आहे. ई दिसतंय इथं, यस आहे. त्यानंतर सागरी डोह म्हणजे काय, ट्रेंच आहे का, हो आहे. याचा अर्थ ऑप्शन 2, याचा काय असतं, करेक्ट आन्सर असणार आहे. सो ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. पर्वत कुठं असतात, पर्वत असतात जमिनीवर असतात. कुठं असतात, जमिनीवर. म्हणजे ऍक्च्युअली त्याला पर्वत का म्हणायचं, तर ऍक्च्युअली तिथे ना ते शब्द म्हणतात ग्योट पण, का शब्द म्हणतात ग्योट किंवा सी माउंट शब्द म्हणतात. काय होता, सी माउंट शब्द पाहिजे, पर्वत शब्द नको होता. सो बघा आन्सर येतं आपलं काय, काय ऑप्शन होतं ABEF, हे काय असणार, करेक्ट आन्सर असणार आहे. ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. पुढे बघू नेक्स्ट क्वेश्चन. धारवाड खडक श्रेणी विभाग, चॅम्पियन श्रेणी, चिल्पी श्रेणी, रिओलो श्रेणी, आयन ओर श्रेणी. ऑप्शन आहे सिंगभूम, बोनाई, दिल्ली अलवर, कोलार रायचूर आणि रायगड जबलपूर. तर बघा चॅम्पियन श्रेणी जी सापडते ना, ती सापडते कुठं, ती सापडते कोलार आणि रायचूरमध्ये. कुठे सापडते, कोलार आणि रायचूर सापडते. आपण पेन बदलून घेऊ, कोलार आणि रायचूर सापडते.
त्यांना चिल्पीची सापडते, ती सापडते कुठं, ती सापडते बालाघाट आणि जबलपूर. कुठं सापडते, बालाघाट आणि जबलपूर सापडते. रियालो श्रेणी सापडते, ती सापडते कुठं, ती सापडते दिल्ली आणि अलवर या ठिकाणी. दिल्ली आणि अलवर या ठिकाणी. आयन ओर सापडते कुठं, सिंगभूम आणि बोनाई या ठिकाणी सापडते. म्हणजे अ च 3, ब च 4, अ च 3, ब च 4 दिसतंय. ऑप्शन 1 3 4 2 1 याचं काय असं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. आपण जर पाहिलं मॅपमध्ये ठीक आहे. तर या मॅपमध्ये हा जो भाग दिसतो इथला, हे आहे आपली विंध्यन श्रेणी. ही कोणती आहे, विंध्यन श्रेणी सापडते. ठीक आहे. आता यामध्ये बघा हे झाले माहिती. ठीक आहे. अजून काही बाकीचे बघा ते राहिले होते, म्हणजे काय, चंपानेर श्रेणी कुठे सापडते, ती सापडते वरा या ठिकाणी. कुठे सापडते, वरा या ठिकाणी सापडते. त्यानंतर आहे साकोली, ती सापडते जबलपूर या ठिकाणी. कुठे सापडते, साकोली श्रेणी सापडते जबलपूर या ठिकाणी सापडते. त्यानंतर आहे सोसर श्रेणी, ही मत आपल्यासाठी ती सापडते आपल्याला नागपूर या ठिकाणी का ती सापडते. ठीक आहे. सो आन्सर येतो आपला प्रश्न नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. बाकीचे पाठ ठेवा. नेक्स्ट, नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. कुठे लावायचा आहे, फ्रॉम नॉर्थ टू साऊथ, नॉर्थ टू साऊथ क्रम लावायचा आहे. ठीक आहे. तर बघा आता आता जर हा धुळे जिल्हा बघितला तर तो या शेपमध्ये आहे. ठीक आहे. अशा पद्धतीचा जिल्हा दिसतो आपल्याला. ऍक्च्युली शेप असं नाही पण बघून घ्या. ठीक आहे. अशा पद्धतीचा आहे तो. तर पहिलं जे आहे ते आहे अक्कलकोवा. इथे कोणता आहे, अक्कलकोवा आहे. काय आहे, अक्कलकोवा आहे. त्यानंतर वरती जे ते आहे धडगाव अग्राणी. कोणता आहे, धडगाव अक्राणी तालुका आहे. धुळेमध्ये 4 तालुके लक्षात ठेवा. 4 नाही, ऍक्च्युली जास्त असतील, 3 4 5 आहे. ठीक आहे. धडगाव अक्राणी. त्यानंतर इथं आहे खाली ते आहे शहादे. कोणता आहे, शहादे तालुका आहे. त्यानंतर समोर आहे इथं, एक मिनिट, शहादे तालुका झाला. त्यानंतर वरती जो आहे तो आहे इथं आहे हा तळोदे. कोणता तालुका आहे, तळोदे तालुका आहे. त्यानंतर इथं खाली जो आहे तो आहे नंदुरबार. आणि तिकडे जे आहे कोपऱ्यावरती ते आहे नवापूर. कोणता आहे, नवापूर तालुका आहे. त्याने विचारलं आपला काय, तर उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा. उत्तरेकडून बघा पहिले कोणता असला पाहिजे, धडगाव किंवा अक्कलकोवा. धडगाव दिसतंय का रे, बघा हे दिसतंय, अक्कलकोवा दिसतंय, दिसतंय, धडगाव दिसतंय बघा. नंतर आहे तळोदा. आता मला सांगा अक्कलकोवा धडगाव ऑप्शन 2 आणि 4 किंवा बरोबर. नंतर तळोदा आहे का रे, यस आहे इथं बघा तळोदा बरोबर. नंतर खाली येतं नंदुरबार. दिसतं अक्रम. ठीक आहे. बघा अक्रम बघून घ्या. बघा धडगाव अक्राणी, तळोदा, नंतर येतं नंदुरबार. हा क्रम आहे फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचं का करेक्ट आन्सर असणार आहे. धडगाव, तळोदा, नंतर येतं नंदुरबार. हे का असणार आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे बघू नेक्स्ट. जर भारतामध्ये बघा आता हा क्वेश्चन टाइम इंडियन स्टँडर्ड टाइमवरती. जर भारतामध्ये प्रमाण वेळ दुपारचे 12 वाजले. किती वाजले, दुपारचे 12 वाजले. कुठं, भारतामध्ये. ठीक आहे. आता भारत करते तुम्ही, भारत किती वाजले, दुपारचे 12 वाजलेले आहे. तर त्याच वेळी अनुक्रमे ग्रीनिच मीन टाइम म्हणजे काय, जीएमटी, जीएमटी ग्रीनिच मीन टाइम लंडन टाइम बरोबर ना. त्याच वेळी अनुक्रमे ग्रीनिच व आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणजे काय, या जीएमटीच्या ऑपोजिटला जे असतं ना, पार्टी ऑपोजिटला म्हणजे काय, तर सपोज मी म्हटलं की सपोज काय की ही पृथ्वीचा गोल आहे. ठीक आहे. सपोज ठीक आहे असा सपोज ही पृथ्वीचा गोल आहे. ती सपोज जेव्हा जीएमटी असेल, ही ब्लॅक कलर ते बरोबर पेन दिसतो ब्लॅक जीएमटी असेल, त्याच्या ऑपोजिटला म्हणजे ह्या गोलाच्या पाठीमागच्या बाजूला जी काय स्थिती असते आपली, कोणती स्थिती असते, आंतरराष्ट्रीय वाररेषा असते. ठीक आहे. त्यांनी विचारलंय की आंतरराष्ट्रीय वाररेषेला रेखावृत्तावरती वेळ का असेल. ठीक आहे. तर पहिलं बघा आपल्या सर्वांना माहिती की जर किती वाजले, दुपारचे 12 वाजले कुठे भारतामध्ये, तर या
वेळेपेक्षा -5.5 तास कोण आहे तर ग्रीनिच मीन टाईम आहे. 5.5 तास लांब म्हणजे पाठीमाग म्हणजे काय, किती वाजले असणार आहे, किती वाजले असणार जवळपास, किती वाजतील, 6:30 वाजतील, 6:30 कधीचे, सकाळचे AM. बरोबर. आता पुढे बघा, याच्या ऑपोजिटला म्हणजे GMTच्या ऑपोजिटला म्हणजे या इकडच्या बाजूला खालच्या बाजूला किती वाजले असतील तर ते असणार आहे सायंकाळचे 6:30. किती वाजतील, सायंकाळचे किती वाजणार इथं 6:30 वाजतील. कुठं, आंतरराष्ट्रीय वार रेषेवरती, आंतरराष्ट्रीय वार रेषेवर किती वाजतील, सायंकाळचे 6:30 वाजतील. ठीक आहे. सो ऑप्शन बघा, इथं असणार सकाळचे 6:30 आणि तिकडे उपलब्ध असणार आहे सायंकाळचे 6:30. म्हणजे बघा सकाळचे 6:30 सायंकाळचे असणार आहे 6:30 असणार आहे. इथं आपला ग्लोब असतो ना, ठीक आहे, त्याच्यावरती आपला क्वेश्चन सॉल्व्ह होतो. ठीक आहे. सो आन्सर आपलं सकाळचे 6:30 आणि सायंकाळी 6:30 वाजले असं. कुठं, हे वाजले असेल GMT वरती, ग्रीनविच मीन टाईम वरती, आणि वाजले असेल आंतरराष्ट्रीय वार रेषेवरती, आंतरराष्ट्रीय वार रेषे. ठीक आहे. सो आन्सर इज ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर आहे. पुढे बघा, भारतामध्ये मोसमी वारे वाहण्यासाठी कोणती स्थिती कारणीभूत असते. भूमिखंडाचा विस्तृत विभाग, भारतात तिन्ही बाजू असलेला समुद्र, 30 ते 40 डिग्री अंशामध्ये असणारा जेट प्रवाहाचे अस्तित्व. हे तिन्ही विधाने काय आहेत, बरोबर आहेत. कारण त्यामुळे तिन्हीमुळे काय होतं तर भारतामध्ये काय होतं, मान्सून काय होतं, वाहतो. सर्वांना माहिती आहे. आता मान्सून बघा, मान्सून हे काय, हे प्रकारचं काय स्थानिक वारे आहे. कोणते आहेत, स्थानिक वारे आहेत. ठीक आहे. शोध कोण लावला होता, शोध लावला होता अरब व्यापाऱ्यांनी काय शोध लावला होता. त्यातले फेमस बघा, तर विचारलं PIB वरती, त्या दिलं त्यांनी अल मसुदी नावाचा जो व्यक्ती त्याने केलं होतं, पहिल्यांदा या भारतात केला शोध लावला होता. ठीक आहे. हे काय स्थानिक वारे आहेत. मौसिम याचा अर्थ होतो वारे, मौसिम याचा अर्थ होतो हंगाम किंवा ऋतू. याचा अर्थ काय होतो, अरबीमध्ये काय होतो, ऋतू असा अर्थ होतो. याचा अर्थ अ ब क हे तिन्ही विधाने काय बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन, चिनूक वाऱ्यासंदर्भात कोणती विधाने बरोबर नाहीत. चूक विचारले बघा, कोणती विधाने चूक आहेत विचारले. बघा आता विचारलं काय, चिनूक बघा आपण सर्व माहिती आहे, चिनूक कुठे वाहतो, तो वाहतो उत्तर अमेरिकेमध्ये. कुठे वाहतो, उत्तर अमेरिकेमध्ये वाहतो, उत्तर अमेरिकेमध्ये वाहतो. तिथं पर्वत नाव काय आहे, त्याचं पर्वत नाव आहे रॉकी पर्वत. काय नाव आहे, रॉकी पर्वत त्याचं नाव आहे. ठीक आहे. आता बघा ते काय विचारलंय, समजा हा रॉकी पर्वत आहे, हे वारे रॉकी पर्वताकडून वाहतात का, यस बरोबर आहे, हे काय होतात, रॉकी पर्वताकडून वाहतात. हे वारे स्थानिक प्रकारचे आहेत का, यस आहे. हे वारे आल्प्स पर्वताच्या दक्षिण बाजूकडून वाहतात, आहे का बरोबर, नाही हे चुकीचं आहे. हे वारे राईन नदी करून वाहतात, नाही. ऍक्च्युअली बघा हे सांगितलं, हे कसं आहे, हे आहेत मिस्ट्रल वारे. कोणते असतात, मिस्ट्रल. हे काय कोल्ड विंड काय होतात, या भागातून वाहतात. त्यामुळे C आणि D विधान काय होतं, चूक ठरतं. फक्त उत्तर असलं पाहिजे आपलं A आणि B काय बरोबर आहे. आपण विचारलं का आपलं चूक विचारलं, आता C आणि D काय असणार आहे, चुकीचं असणार आहे. ऑप्शन नंबर 4 याचं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यात तुम्हाला करायचं की तुम्हाला कोल्ड विंड्स आणि हॉट विंड्स किंवा वॉर्म विंड्स काय असलं पाहिजे पाठ करून ठेवा. ठीक आहे. समजा चिनूक काय रे, चिनूक कोणतं विंड्स आहे, हे आहे वॉर्म किंवा हॉट विंड आहे, वॉर्म ऑब्लिक हॉट विंड आहे. ठीक आहे, हे पाठ ठेवा. सो ऑप्शन नंबर 4 याचं काय असणार, करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. तर आज आपण जवळपास हिस्ट्री आणि जिओग्राफीचे 30 क्वेश्चन पाहिलेत. उरलेला जो पार्ट आहे आपण करूया नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू सो मच.